हां, आता आपण बघा सुरू करू. तर आत्ता जी लक्षात घ्या स्थिती काय आहे की जाहिरात म्हणजे आपलं एक्झाम डेट बघा डिक्लेअर नाही आहे. मग आपल्यातल्या पण काही लोकांनी मला मेसेज केलेले होते की काय टेंटेटिव्ह काय म्हणजे त्या आधारे त्यांना सांगता येईल बाबा मला सजेस्ट करता येईल की आपण असं करूया आपण तसं करूया. पण कसं काय सांगणार टेंटेटिव्ह आलं लक्षात काय. आणि लक्षात घ्या खूपदा बरोबर आहे तुमचं की जरा थोडा अंदाज कुठून तर काहीतरी ऐकून कोण येसो असतं किंवा त्या मंत्रालयात किंवा त्या MPSC संदर्भात काहीतरी असतंय देतात. मुलं न मागता मेसेज करतात सर असं असं कानावर आलं. ज्या वेळेला 25 तारीख होती आपली तर ते 25लाच एक्झाम राहील ते मला आधी 2 दिवस माहीत होतं. म्हणजे ते सांगितलं होतं एका मुलीनं ते झालेलं आहे म्हणून असं. आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणजे ते कळलं होतं ते म्हणजे ते टाकणार आहेत असं नोटिफिकेशन किंवा काहीतरी. तर पण त्याला खात्रीशीर आता कोण व्यक्ती आपल्याला सांगतोय त्याच्या आधारे आता मी तर कुणालाच विचारत नाही ते आपल्याला काय डोक्याला झगझग करा म्हणजे असं आहे ते. पण तरी पण असं उडतं कानावर आलेलं असतंय ते. तसं आता ह्या पण एक्झामचं आल्या तारीख कानावर असं येतं ते 6 ऑक्टोबर किंवा काय. पण त्याच्यावरती मी विश्वास ठेवत नाही आणि कुणीच ठेवू नये. काय सांगता येत नाही ते ब्लंडर होतं ते कधी कधी. आपण त्या पद्धतीने नियोजन करणार आणि मग अडचणीत येणार. मग तसं ते त्या अर्थ नाही आणि विश्वास बसतच नाही कितीही जवळचं असू दे. आयोगानंच ते बदललं काय झालं प्रकार तर काय सांगू शकत नाही आपण. त्यामुळं त्या गोष्टीला बघा अर्थ नाही. फक्त एक आपण आहे ना ठोकताळे बांधू शकतो म्हणजे कायच आपण विचारात न घेता म्हणजे कायच विचारात म्हणजे काहीच विचारात पुढे तारीख न घेता आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे अशी गोष्ट असते. म्हणजे आता हात घालायचा कसा तर बघा आपण टार्गेट काय ठेवूया माहिती आहे का. ह्या सगळ्यात बोलताना लेक्चरचं मी टार्गेट डोक्यात माझ्या काय तुम्हाला सांगतो की बोलण्यासाठी म्हणून एक अंतिम तारीख काय आहे तर आयोग तारीख डिक्लेअर करणार आहे तो दिवस मी काय म्हणतोय तो बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख नव्हे ते तारीख आता आठवड्यानं घोषित करतील 15 दिवसानं घोषित करतील किंवा बघू आपण काय आहे ते. आता लवकरात लवकर म्हणले म्हणजे त्यांच्या व्याख्येत कधी त्यांनाच माहीत किंवा काय. मग 15 दिवस पण असेल ना तो कालावधी किंवा 7 दिवस असेल 8 दिवस असेल. केवळ तेवढ्यासाठीच आज मी बोलणार आहे. मी पुढचं नाही सांगणार ते कधी. त्यावेळेला नंतर लेक्चर नंतर प्लॅनिंग लक्षात आलं का. त्यामुळं 8 दिवस असेल तर 8 दिवस 15 दिवस असेल तर 15 दिवस असं मी एवढ्यासाठीच बोलणार आहे. म्हणजे लक्षात घ्या हे खूप महत्वाची सूचना आहे. लक्षात घ्या की जरी आता समजा 2-3 दिवसातच आयोगाने डिक्लेअर केली तारीख समजा तर मग ते 2-3 दिवसच आपण हे चालवायचं आहे प्लॅन. आणि जर समजा 15 दिवसांनी केली 20 दिवसांनी केली तर 20 दिवसात चालवायचं असा त्याचा अर्थ. तर ही पहिली गोष्ट आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला त्याचा एक काय म्हणतो आपण कुठंपर्यंत जायचंय तेवढंच तुम्हाला सांगितलं मी. तर आता बघा एक ठोकताळे आपण काय बांधू शकतो तुम्हाला मी सांगतो. तर हे बऱ्याच जणांची ती इच्छा असणार त्यावर बोलावं. 1-2 मुलांनी लिहिलं होतं पण आयोग कमीत कमी 30 दिवस बाकी असताना एक्झामला तरी सांगेल. तर असल्या गप्पात काय रंगायचं नाही बघा. म्हणजे 30 दिवस असताना सांगेल 25 दिवस असताना सांगेल वगैरे काय. आत्ता 25 ऑगस्ट जी तारीख त्यांनी डिक्लेअर केली समजा काल परवा 2-4 दिवसापूर्वी तिथं कुठं 30 दिवसांचा कालावधी ठेवला होता. समजते का मी काय म्हणतो ते. मला बघा 2 जणांनी कोणतरी मेसेज दिलेला आहे की ते 30 दिवस अंतर राखून सांगतील म्हणून. तसं कसं सांगतील असा काही नियम नाही. त्यामुळे 10 दिवस असला तरी पण सांगू शकतात बाबा ह्या तारखेला एक्झाम होईल म्हणून. आणि आता कसं तुम्हाला एक सांगतो बरं का 2-3 मी मेसेजमध्ये ते दिलं होतं जवळच्या लोकांना. तुम्हाला डायरेक्टच सांगून टाकतो आता आयोगाला तुमच्यावर सूड उगवायचं आहे. डायरेक्टच सांगतो. ते चिडलेले आहेत म्हणजे तुम्हाला खरं सांगतो ऍक्च्युअली त्यातली जी बातमी युगो प्रॉब्लेम झालेला आहे आणि माझा अंदाज आहे ते धक्कातंत्र वापरू शकतात. म्हणजे लोकांना काय वाटेल की कृषीच्या जागा ऍड केल्यानंतर किंवा मागणी पत्राला वेळ लागेल म्हणजे त्यांना कचाड्यात पकडून करताय ना मग हे घ्या. मग असं काहीतरी जर झालं तर त्याला म्हणजे आश्चर्य वाटायला नको. मला तर तसं वाटतंय. म्हणजे खूप अवधी मिळेल असं मला वैयक्तिक वाटत नाही. म्हणजे लक्षात घ्या की अंदाज म्हणजे कागदद्रव्य असं करतात ना. आणि त्यांना कसं असते माहिती आहे का जबाबदारी शासनात तुम्ही अधिकारी झाल्यावर सुद्धा किंवा काय जबाबदारी कधीतरी पूर्ण पाडतो बाबा संपतो. जरी 25 ऑगस्टला एक्झाम म्हणून त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं लक्षात घ्या. ते गळ्यात वागवावं लागतंय ना विनाकारण.
घ्यायचे ती यंत्रणा केलेली त्यामुळे कधीतरी ओझं खाली टाकणं हे त्यांचं टार्गेट आहे बघा. म्हणून तर त्यांनी ते घाईगडबडीत 25 ऑगस्ट चला त्याच दिवशी करायचे, पूर्ण संपला विषय. का तर एक काम मोकळं कधी ना कधी ते ओझं डोक्यावरनं खाली करायचंच आहे. त्यामुळं ते लवकरात लवकर केलेलं बरं. त्यांना थोडीच काळजी आहे त्या लोकांची किंवा काय. म्हणजे लक्षात घ्या की कृषीचं आता मग मुलं परत म्हणतील की कृषी जागा आता ऍड केल्या, त्या मुलांना माहित नव्हतं, ऍडमध्ये नव्हत्या, मग आम्हाला आता महिनाभर अभ्यासाला द्या, असं थोडंच असते. त्यामुळं लक्षात घ्या, फक्त आता टेक्निकल विषय तो काय झालाय, ते मागणीपत्र जाणं मग ते ऍड करणं, तपासणं वगैरे काय, तर त्या गोष्टीला थोडा किती वेळ लागू शकतो. तर ते मॅरेथॉन प्रकारे किंवा त्याने पूर्ण केलंच तर मग असं आहे ते. त्यामुळं विधानसभा डोक्यात घेता किंवा सगळं काय घेता म्हणजे ते असू शकतं, म्हणजे लवकर घेऊ शकतात ते म्हणजे एक्झाम बघा. आणि टेलिग्रामवर जे फिरतं की ह्या वेळेला ही एक्झाम त्यावेळेला ती एक्झाम, मग इथं येऊ शकते तिथं येऊ शकते, ह्यातनं बाहेर पडा तुम्ही, काय अडकू नका त्याच्यामध्ये. आणि आता त्यावरती पण मी जास्त काय बोलत नाही, म्हणजे कधी एक्झाम किंवा काय. मी काय सांगितलं तुम्हाला, आयोगाची जी एक्झाम सांगण्याची जे काय असेल आता काढायला नोटिफिकेशन म्हणजे त्या दिवसापर्यंतच मी आता बोलणार आहे. 7 दिवस असतील तर 8 दिवस असतील तर 15 दिवस असतील, म्हणजे लक्षात घ्या. त्याच्याबद्दलच मी फक्त बोलतोय. फक्त आता मी मुख्य हेतू काय बघा हे सगळं बोलण्याचा माझा, की मी काय लोकांना मेनचा सिलेबस पण पाठवलाय बघा व्हॉट्सअपच्या वरच्या लोकांना, तसं टेलिग्रामच्या लोकांना काय पाठवलं नाही तो, ते काय पाठवून समजा लगेच. पण हेतू काय तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला मी काय करतो, मुलांचे जे काय प्रकार आपण केले जास्त नाही करायचे, 1-2 प्रकारची 3 प्रकारची. 2 प्रकार म्हणजे कोणते, ज्यांना प्रिलिमची तशी भीती नाही, म्हणजे बिलकुल भीती नाही तशी, पण अन्य कोण आहेत दुसरे की ज्यांची प्रिलिम कधी सुटलेली नाही, अर्थात त्यांना भीती राहणारच प्रिलिमची, व्यवस्थित प्रकारे प्रिलिम सुटलेली नाही असा वर्ग, तोच वर्ग जास्त आहे. आणि आता आम्हाला प्रिलिमची बाबा भीती नाही कसल्याही प्रकारची, तो दुसरा वर्ग. म्हणजे असा 2 वर्ग आहेत, म्हणजे लक्षात घ्या मेन. आणि त्याच्यात मग इंटरनल बघा बरेच वर्ग असतात, मग म्हणजे इंटरनल त्यात असू शकतात, त्यात आपण आता पडायला नको. एक मिनिट. तर त्यामुळं मी फक्त काय करीन बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळतील. मी असं बोलतो की तुमच्या मनात तरंग कोणते उमटण्याची शक्यता आहे किंवा उमटलेत, आणि त्याच्यावर माझा विचार काय आहे म्हणजे अनुभवात आलेला, तर तो मी सांगतो तुम्हाला. म्हणजे काय, मग मेन्सलाच हात लावू का, मग काय लँग्वेजेस करू का, मग सायन्स अँड टेक करू का 4थ्या पेपरचं, मग HID करू का किंवा काय करू का. लक्षात घ्या, एक पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रिलिमच्या माइंडसेटमधनं अजिबातच बाहेर पडायचं नाही. म्हणजे प्रिलिमचा जर टेम्पो आहे ना तयार झालेला 25 ऑगस्ट पर्यंत, त्याच्यातून बाहेर पडायचं नाहीये. ह्याच वाक्याचं समार्थी वाक्य सांगतो, म्हणजे सध्या प्रिलिमचाच अभ्यास करायचा. ते नुसतं म्हणायला नव्हे की त्याच्यातनं बाहेर पडायचं नाही काय नाही, सांगतो तरी पण आपण काय करायचं. फक्त तुम्हाला प्रिलिम पासून जरा दूर जायचं आहे तर कुठंपर्यंत जाऊ शकता, ते पण कशासाठी, तोच पण आलेला असतो, तेच वाचायचं, तेच बघायचं, तेच करायचं. म्हणजे त्यामुळे तोचपणा कसा टाळायचा, पण तुमचं माइंडसेट प्रिलिममध्येच कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो काय गोष्ट आहे. पण आपण आता प्रिलिमचेच परीक्षार्थी आहोत हे सतत रोज तुम्हाला तुमच्या मनात असलं पाहिजे. नाहीतर उठला की सुटला की आणखी लागलाय त्या लँग्वेजच्या मागं, HIDs करायला लागलाय, एकदमच असा ह्या प्रांत सोडून त्या मेनच्या प्रांतात घुसलाय किंवा अन्य कुठल्या सरळ सेवेच्या प्रांतात घुसलाय, असं करता कामा नये. सगळं हातात मिळवलेलं निघून जाईल, म्हणजे लक्षात घ्या, असं हे आहे. पण आता त्यात एक गंमत सांगतो तुम्हाला, जर 100% वेळ आपण मानला दिवसाचा, 10 तास अभ्यास करताय म्हणजे 100%, किंवा कोण 12-14 तास करतोय ते 100% माना. तर फक्त एक्सक्लुझिव्ह प्रिलिमला किंवा असं नाही, फक्त तुम्ही आता बघा, आज आपण लेक्चर कधी घेतोय, 23 ऑगस्टला घेतोय, आणि 22 ऑगस्टला आयोगानं, मला वाटतं का 22 ऑगस्ट का काय बघा, ते आयोगानं ते सांगितलं की काय असं करू आम्ही, देऊ तारीख म्हणून, बरोबर. तर 22 ऑगस्टला सांगितलं, तरी 22 ऑगस्ट पेक्षा 21 ऑगस्टला तुम्ही काय तयार असणारच आहे ना. जाऊ दे, किंवा 20 ऑगस्टला तरी आपल्याला काय माहित नव्हतं. सिन्सिअर मुलं अजिबात अशा आंदोलनावर विश्वास ठेवत नाहीत. सिन्सिअर जे लोक असतात त्यांना माहित होतं की एक्झाम ही होणार,
म्हणजे 20 ऑगस्टला 19 ऑगस्टला तरी आपल्याला याची कल्पना होती का? नव्हती. म्हणजे 19-20 ऑगस्टला तुम्ही तयार होता ना की जीएचा पेपर सोडवायला 25 ऑगस्टचा, येस, ते मटेरियल तुमचं कितपत तुमच्या ताब्यात होतं? मायक्रो नोट्स, पाठांतर, रिव्हिजनच्या आधारित होतं ना. म्हणजे 25 ऑगस्टला तुम्हाला खूप राहू दे, म्हणजे 200 पैकी तुम्ही 80 मार्कापर्यंत प्रत्येकाची मजल होती चांगला अभ्यास करणाऱ्याची. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही 200 पैकी 80 मार्क घेण्या इतपत तुम्ही, म्हणजे जरी अवघड पेपर निघाला काय, मग तिथून पुढे 100 कोण, 110 कोण, 125 कोण, तो नंतरचा प्रश्न. पण ऍटलिस्ट तुमच्यात सगळ्यातली लोक हे जे असतात ते एक मिनिट म्हणजे तुमच्यातल्या लोकांनी सर्वांनी 19-20ला जी तयारी ठेवलेली आहे जीएसची, समजा काय जी झाली असेल 80 मार्क, 85 मार्क, 90 मार्क, कोणी 100चे असेल त्याची कॅपॅसिटी, बरोबर. तर ह्या लोकांनी काय करायचं, त्याला आमच्या भाषेत आम्ही गाठोडं म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या, माझ्या भाषेत किंवा आम्ही जे प्रोजेक्ट छाया किंवा काय, हे तुम्ही गाठोडं डोक्यावर ठेवलेलं आहे त्या, म्हणजे आहे, म्हणजे त्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, सायन्स, करंट किंवा सगळं जे असेल ते. तर तुम्हाला सांगतो मी, दिवसातला 25% वेळ आहे ना, 25% वेळ म्हणजे 10 तास अभ्यास करत असाल तर त्यातला 2 तास नाही, किती, 2.5 तास, चौथा हिस्सा. 25% म्हणजे चौथा हिस्सा, 2.5, 5, 5, 10 म्हणजे 2.5 तास वेळ. 12 तास करत असेल तर 3 तास येणार, 3 चोक 12. 12 तास अभ्यास करत असेल तर त्यातले 3 तास. 10 तास अभ्यास करत असाल तर तुम्ही त्यातले 2.5 तास. 8 तास अभ्यास करत असाल त्यातले 2 तास, म्हणजे 25% वेळ. 25% वेळ हा गाठोड्याला द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जे 20 ऑगस्टला किंवा 19 ऑगस्टला जे काही तयार केलं होतं आणि जे रिव्हिजन करत होता, तर आम्ही तर असं केलं होतं की अर्ध्या दिवसात सर्व जीएस किंवा 1 दिवसात सर्व जीएस, असं. ही जी तुमची स्टेज आलेली होती ती स्टेज बरकरार ठेवायची. म्हणजे ते हिंदीतला शब्द माहीत असेल बघा, किंवा जैसे थे स्थिती ठेवायची. म्हणजे 19-20 ऑगस्टला जी स्थिती असते तुमची होती, ते तुम्ही काय करायची, एनकेन प्रकारे जैसे थे ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्हाला पेपर जर दिला 27 ऑगस्टला, 30 ऑगस्टला, 2 सप्टेंबरला, 7 सप्टेंबरला जर तुम्हाला पेपर हातात दिला, तर तुम्ही काय करायला पाहिजे, ते 80, 85, 90 मार्क पाडायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय लक्षात येते ना, म्हणजे लक्षात आलं का. म्हणजे पण ते कसं साध्य करायचं, दिवसातला फक्त 25%च वेळ त्याला द्यायचा. ते सांगतो कसं करायचं, काय करायचं. आणि मग 75% वेळेचं करायचं काय, ते पूर्व परीक्षा रिलेटेडच ऍक्टिव्हिटी करायची, पण ते मेन्सची करायची. म्हणून तो मेन्सचा सिलेबस दिलाय. पूर्व परीक्षा रिलेटेडच ऍक्टिव्हिटी करायची, पण हे का तसं करायचं, तर ते एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रकार आहे बघा. तर मेन्सला पण हात लागावा, मेन्सला वेळ कमी मिळणार आहे हे आता सिद्ध आहे, पण इतका पण कमी नाही मिळणार. त्या तारखा बदलून जातील परत, लक्षात घ्या. पण तो नॉर्मली कमी मिळेल. म्हणजे लक्षात घ्या, एकदम जास्त असं मिळणार नाही, का तर त्यांना 25चा परत ताण आहे त्यांना, त्यामुळे ते बरोबर ते करतील कमी ह्याच्यामध्ये. पण कधी पण जर प्रिलिम तुम्हाला सोडवायची असली तर मेनचा चांगला अभ्यास असणं पण चांगलंच आहे ना. पण लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला 75% भागात हा मेनचाच अभ्यास करायचा आहे, पण प्री ओरिएंटेड करायचा. म्हणजे लक्षात घ्या, ते कसं करायचं, काय करायचं मी ते सांगतो. पण आता एक पहिली गोष्ट लक्षात आली की 25% वेळ द्यायचा दिवसातला, आणि हे जीएस इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करायचा, राज्यसेवा पूर्वचा जीएस. हा, आता ते कसं करायचं तुम्हाला सांगतो. तर काय करायचं, आज तारीख आहे 23, तर लक्षात घ्या आपल्याकडे विषय आहेत 6. एन्व्हायरमेंट वेगळा मानायचा नाही, जिओग्राफी एन्व्हायरमेंट एक मानायचा, की पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, हिस्ट्री हे चौकोन 4, आणि सायन्स आणि करंट 6 झाले बघा. म्हणजे चौकोन प्लस 2 म्हणजे 6 विषय झाले. तर ते काय करायचे, रोज 2 विषय. म्हणजे 24 तारखेला 2 विषय, 25ला 2, 26ला 2 आणि 27ला 2. 3 दिवस, 24, 25 आणि 26, 3 दिवस रोज 2-2. पण 3 दिवस म्हणजे 3 दिवसातला 25% भाग. म्हणजे आता उद्या 24 तारीख आहे ना, उद्या 24 तारीख, तर 24 तारखेत 3 तास वेळ तुम्हाला मिळेल.
12 तास अभ्यास घरी धरला तर त्याप्रमाणे तुम्ही करा. ज्याला नोकरी करतोय, ज्याला 2 तास मिळणार आहेत, त्यांनी तसं ते गुंडाळायचं, त्याला ते सांगितलं असतं ग्रुपवर, पळवायचं, मग क्रीम पार्टच फक्त बघायचा. पण ते झालं पाहिजे. असं तुम्ही एकदम ढिलाईमध्ये यायचं नाही. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीच कल्पना दिलेली आहे, एक्झाम खूप पुढं जाणं शक्यता खूप कमी आहे. जास्त एकदमच भरपूरच वेळ मिळणार, मग मेनचा आत्ता करू शकतो असं होण्याची, म्हणजे माझं तरी आत्ताच एक आकलन आहे की नाही तसं होणार जास्त. त्यामुळं आपल्याला 25% जो भाग आहे, म्हणजे 3 तासातच तुम्हाला 2 विषय ओढायचे, म्हणजे काय 1.5 तासात. म्हणजे पॉलिटी आणि जॉग्राफी हे 2 विषय आले तर पॉलिटी आणि जॉग्राफी, पॉलिटी 1.5 तास करायचा आणि जॉग्राफी 1.5 तास करायचा. का तर तुम्ही 20 तारखेला त्या अवस्थेवर आला होताच, 20 ऑगस्टला 19 ऑगस्टला. म्हणजे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ऐका, तुम्हाला काय वाटेल, ही खूप पळवल्यासारखं किंवा काय असं वाटेल, म्हणजे करताना वाटेल ते, म्हणजे इतके दिवस आता थोडी तर असताना मग कशाला, मग मी जरा नीटच करतो ना. पण उरलेल्या 75% काय माशा मारायच्या नाहीत, ते करायचंच आहे की अभ्यास. त्यामुळे ते ऐका, त्याला ते सपोर्टिव्ह असेल आणि ते दोन्हीचा चांगला इम्पॅक्ट होईल. मग परत तो कसा मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही काय करायचं, 24ला जोड्या करायच्या विषयांच्या, पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी आणि सायन्स आणि करंट, अशा जोड्या करायच्या. झालं, तुम्हाला अनुकूल जोड्या तयार करा. आणि ते काय करायचं तुम्ही, की असं म्हणायचं, पॉलिटी मला करायचं आहे राज्यसेवा पूर्व 24 साठी आणि मी 1.5 तासाच करणार आहे. मी पटपट 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 पाणी पळवायचे. मग म्हणजे काय करा, मटेरियल पळवा ते, आणि असं ते संपवायचं. पुढच्या 1.5 तासात घ्यायचं. अहो अशी वेळ येते 3 तासात पूर्ण GS ओढायला लागतो. 25 ऑगस्टला एक्झाम असली तर 2-3दा रिव्हिजन करायचे आहे, तर 24 ऑगस्टला 2-3 रिव्हिजन बसायला पाहिजे, असं बऱ्याच जणांचं असतं. लक्षात घ्या. तर ते 3-3 तासात सगळा GS ओढतात. आपल्याला 3 तासात फक्त GS मधले 2 विषय ओढायचे, हे लक्षात घ्या. त्यामुळं करायचं ते. आणि बरं, 24, 25, 26ला करूनच आपण थांबणार आहे का? नाही. आता ह्याला एक पर्याय मी देतो. एकदमच जर वीक माणूस असेल ना, वीक म्हणजे जरा वीक आहे, एकदम वीक असं नाही पण जरा वीक आहे तो, तर त्याला मी काय सांगेन, तुम्ही काय करा, मग एक विषय घ्या, मग 6 दिवस घ्या. 24, 25, 26, 27, 28, 29 असं करा. 6 विषय घ्या. 6 विषय 6 सब्जेक्ट, म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी असं करा. पण जे आक्रमक करू शकतात काय, त्यांना मी सांगितले रोज 2 विषय घेणं आणि त्या 3 तासात संपवणं, असं मी सांगितले. आणि ही शक्यतो गोष्ट सकाळीच घडावी, 3 तासाच्या स्लॉटमध्ये, सकाळच्या स्लॉटमध्येच घडावी. म्हणजे दिवसभर परत ताण नको, मग आपल्याला हिंडायला वगैरे फिरायला जागा असते. म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं असं करा. पण ऐका, पण हे जे लोक असं करतील की रोज एकच विषय, तर त्या लोकांनी फक्त ह्या पहिल्या 6 दिवसांसाठी हा रूल करावा, नंतरच्या 6 दिवसासाठी नको. तिथनं पुढं 2-2च करा. आता बघा काय करायचं. 24, 25, 26 2 विषय 2 विषय 2 विषय, 27, 28, 29 पुन्हा 2 विषय 2 विषय 2 विषय, म्हणजे रिपिटेशन. असंच करत जायचं. कधीपर्यंत? आयोग जोपर्यंत तारीख डिक्लेअर करत नाही तोपर्यंत. आयोगानं तारीख डिक्लेअर केली, मग बघायचं किती वेळ आहे अजून इथनं पुढं, आणि मग स्वतःला रिस्ट्रक्चरिंग करायचं. पण तोपर्यंत काय करायचं, असं पुनरावृत्त्या करायच्या, मल्टिपल रिव्हिजन्स ह्यालाच म्हणतात. आणि एकदम भक्कम पाठ होईल तो, आणि क्रीमच करायचं आहे. आणि उरलेल्या 75% भागात आपल्याला भरपूर काय करायचंय ते सांगतो. त्यामुळं त्याला धोका लागत नाही, किंवा मी त्रोटकच केलं किंवा काय, अशा गोष्टी घडत नाहीत. अशा गोष्टी घडत नाहीत. तुम्हाला ते सांगतो काय करायचं. म्हणजे असं रिपिटेशन, म्हणजे आवर्तनं आणायचे. 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1 समजा काय, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तोपर्यंत आयोगाची तारीख आली, मग पुढे बघू काय करायचं असं. तर ठीक आहे. हा 25%चा वापर कसा करायचा, काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. आता 75% भागात काय करायचं तुम्हाला सांगतो, की लक्षात घ्या. तर काय नाही बघितलं, परत अचानक कोणाला लिंक गेली नसली तर काय घोळ नको. तर एवढ्यासाठी बघितलं. तर आता बघा त्या 75% मध्ये काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. त्यासाठी तो सिलेबस मेनचा दिलेला आहे. तो मेनचा सिलेबस दिलेला आहे त्यासाठी. तर काय करायचं तुम्हाला सांगतो, की पहिले तुम्हाला सूचना सांगतो. कोणीही म्हणजे कोणीही
मेन्स एक्सक्लुझिव्ह भाग करायचा नाही, किती पण डॉन असू दे. 4 मेन्स दिलेला असू नाही तर 6 मेन्स दिलेला असू. आता इथं 2 तिघ आहेत जे 4 पेक्षा जास्त मेन्स दिलेले, त्यांना पण सांगतोय की कुणीही लँग्वेजेस किंवा आता ते BMC लिपिकची जाहिरात किंवा अन्य कुठलं तुम्ही सरळ सेवा करत असाल तर तुम्हाला अनिवार्य आहे ते लँग्वेज करणं. ते काय जे सकाळच्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो त्या लोकांना, तर ते तुमच्या वैयक्तिक पातळीवर गोष्ट घ्या. मी तर इन जनरल बोलतोय की तुम्ही इतके महान कोणच नाही आपण बाबा की ते लँग्वेज करावं आत्ता, म्हणजे प्रिलिमचा मग ते तुम्ही भरकटणार. मग त्यामुळे लँग्वेज वगैरे हा मोठा इश्यू नसतो, लक्षात घ्या काय जर झालं तरी. त्यामुळं आत्ता लँग्वेजला हात लावायचा नाही. तसंच गोष्ट सायन्स टेक जो भाग आहे GS पेपर 4चा, दोघा तिघांनी मला सकाळी मेसेज दिला होता, आम्ही करू नका, फायदा होणार नाही. ते एक झालं. इव्हन HR सुद्धा करू नका, फायदा हो, म्हणजे एक्सक्लुझिव्ह मेनचा करूच नका ना. ॲग्री इकॉनॉमी 4थ्या पेपर मधलं करू नका. मग काय करा की जो चौकोन आहे आपला पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री, तो भाग सगळा मेन्सला आहेच ना, तो कोळून प्या. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, आणि मोठा पार्ट आहे तो, म्हणजे मोठा पार्ट तो आहे, म्हणजे लक्षात घ्या जो काय आहे तो मोठा पार्ट आहे तो. तर आता म्हणजे तुम्हाला सांगतो त्यातलं कसं करायचं मी तुम्हाला सांगतो, आणि तो पण क्रम ठेवायचा. क्रम ठेवताना सगळ्यात अगोदर मेनचा जिओग्राफी संपवायचा, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमी आणि त्यानंतर हिस्ट्री. पण हिस्ट्री कसं डेली करण्याची गोष्ट आहे, डेली हिस्ट्री डेली करण्याची गोष्ट आहे. हिस्ट्री एकदम आव्याक्यात येणार नाही, तर आपण ते बघू. म्हणजे काय करायचं की हिस्ट्रीचं मी जरा सांगतो तुम्हाला डेली म्हणजे काय करायचं, लेट सांगतो. पण जिओग्राफीचं आता म्हणजे काय करायचं एक तुम्हाला सांगतो बरं. तरी पण मी काय करतो, आता काय लोकांच्याकडे सिलेबस पोचला नसेल कदाचित, एक मिनिट. तर मी काय करतो, जरा तुम्हाला ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तो कोण तर गेला तर ते जाऊ द्या. तर आता बघा, हां तुम्ही मला आता आवाज देऊन सांगा, मला की तुम्हाला स्क्रीनवर सिलेबसची PDF दिसते का, आवाज देऊन सांगा. हां ओके थँक्यू. आता बघा मी तुम्हाला काय सांगतो. हां आता बघा मी काय म्हटलो तुम्हाला, जिओग्राफीचं मी पहिल्यांदा सांगतो. जर एकदम स्क्रीन जर दिसायची बंद झाली तर मला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तर मी ते ओपन करून ठेवतो. आपल्या ग्रुपमधल्या लोकांनी लक्ष ठेवा आणि मला मेसेज द्या टेलिग्रामवरती, मी ते ओपन करून ठेवतो. आता काय करायचं तुम्हाला सांगतो.
समजा पहिल्यांदा मी जॉग्राफी घ्यायला सांगितले, मग तुम्हाला ते समजायला पाहिजे GS1 मध्ये जॉग्राफी आहे म्हणून. हे इथं आहे बघा 2 मध्ये. इथून आहे बघा, ठीक आहे. 2 जिओग्राफी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, बरोबर. जिओमॉर्फॉलॉजी 2.1. तर काय करायचं आता, हे आहे बघा इंटेरियर ऑफ द अर्थ. आता इंटेरियर ऑफ द अर्थ होतच ना प्रिलिमला, इंटेरियर ऑफ द अर्थ प्रिलिमला होतं, त्यामुळे ह्याचा बाव करायची काही गरज नाही. तुमचं जे प्रिलिमचं मटेरियल आहे ते तुम्ही लगेच क्लिअर करायचं. लक्षात घ्या काय बरोबर. तर संपला विषय. इंटेरियर ऑफ द अर्थ नीट बघायचं. आता इथं बघा कंपोजिशन अँड फिजिकल कंडिशन्स, म्हणजे कंपोजिशन अँड फिजिकल कंडिशन्स. आता जरा काय करायला पाहिजे बघा, कधी कधी आहे ना, म्हणजे ह्या ज्या लोकांनी कधीच मेन्स दिलेली नाही ना त्या लोकांना याचा अर्थ लागणार नाही कधी कधी. हे कशाचं कंपोजिशन म्हटलेलं आहे अँड फिजिकल कंडिशन, म्हणजे तुमचं भूकवच जे आहे ना, म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी काय, समजा तुमचं भूकवच किंवा इंटेरियर ऑफ द अर्थ आहे ना त्याचं कंपोजिशन कसं आहे ते विचारले त्यांनी. आणि फिजिकल कंडिशन कशा असतात त्याच्यातल्या, म्हणजे स्टेट फिजिकल अवस्था त्या कशा असतात, म्हणजे त्याबद्दल बोललेलं आहे बघा. मग हे तुम्हाला मेन्स एक्सक्लुझिव्ह PYQ जे असतात ना, समजा एखादा कॅन्डिडेट असा पण करू शकतो की 20चा पेपर, 21चा, 22चा आणि 23चा हे 4 मेनचे पेपर पण जवळ ठेवू शकतो तो, आणि इंटेरियर ऑफ द अर्थवर काय प्रश्न आले होते तो बघू शकतो, आणि त्या मग माझा तो टॉपिक नीट झालाय का, तसंच कॉम्पोजिशन अँड फिजिकल कंडिशनवर काय प्रश्न आलेत, माझा तो टॉपिक झालाय का, असं तो बघू शकतो. आणि लक्षात घ्या हे तुमच्या ओळखीचा केलेला भाग आहे, त्यामुळे खूप वेगात गेलं पाहिजे, म्हणजे त्यामुळं खूप वेगात गेलं पाहिजे. लक्षात घ्या. परत काय, एंडोजेनिक अँड एक्झोजेनिक फोर्सेस, तर ह्याच्यावरती PYQ आलेले आहेत बघा, हे शब्द वापरून डायरेक्ट, म्हणजे ज्याला आपण मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असं म्हणतो. तर तुम्ही जर म्हणजे ह्या प्रत्येक प्रकारच्या म्हणजे हालचालीमुळे काय भूरूप तयार होतात, त्याचे परिणाम काय असतात, मग त्यामुळे हे शब्द वापरूनच PYQ आहेत मेन्सला. म्हणजे ते हा घटक म्हणजे घटक नाही, ऑलरेडी हे तुम्ही बघितलंय. म्हणजे तुम्हाला माहित आहे की इंटरनल भूरूप काय असतात आणि बाह्य भूरूप काय असतात. म्हणजे भूकंपाने ज्वालामुखीने तयार होणारी सुद्धा म्हणजे कोणती तयार होतात, म्हणजे डायक आहे, सील आहे, लोपोलित आहे, बॅथोलित आहे, किंवा समजा जर तुम्ही ऍश किंवा सिंडर, त्याला आपण शंकू म्हणू शकतो, किंवा तुम्ही काय बघू शकता अजून, कारंजे बघू शकता, किंवा म्हणजे असं फ्यूम रोल्स बघू शकता, किंवा काय म्हणजे त्यातनं निर्माण होणारी भूरूप वगैरे काय ती गोष्ट आहे बघा. हे नंतर काय, रॉक्स अँड मिनरल्स, तर रॉक्स नीट करणं खडक. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला रॉक्स एवढा पण मुलं करतील का नाही डाऊट असतो, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर. पण हे रॉक्स नीटच करणं, किंवा इव्हन त्या रॉक्स मधलं मिनरल्सवर प्रश्न येतो बघा, म्हणजे रॉक्सचं कॉम्पोजिशन कसं असतं, मेनचा घटक आहे तो ऍक्च्युली, तो सुद्धा तुम्ही करणं अपेक्षित आहे. एकदाच प्रश्न, एक किंवा दोनदा प्रश्न आलेला आहे, पण तो हे प्रिलिमला एवढं बघा बघत नाही आपण. लक्षात घ्या. म्हणजे रॉक्स मध्ये मिनरलचं कॉम्पोजिशन कसं असतं, कॉम्पोजिशन त्यातले बाय व्हॉल्यूमनं किती पहिले 4 घटक आहेत, असे प्रश्न 1 किंवा 2 आलेले आहेत. तर हे तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि केलं की काय करायचं तुम्ही, म्हणजे जो राहील ना घटक करणार नाही किंवा त्याची माहिती मिळणार नाही त्यालाच फक्त अंडरलाईन करा, आणि जे झालंय त्याला अंडरलाईन करू नका. असा जॉग्राफी संपवत जायचं, म्हणजे लक्षात घ्या. आणि रोज असं टार्गेट ठेवायचं बघा, म्हणजे एवढे एवढे घटक मी करीन, आणि फास्ट मध्ये जायचं. परत काय म्हटलंय, कंट्रोलिंग फॅक्टर्स ऑन इव्हॉल्युशन ऑफ द लँडफॉर्म्स, म्हणजे लँडफॉर्मचं जे इव्हॉल्युशन होतं त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत, म्हणजे आपण ते बघतो सगळंच. जे हवामानाचे अंगे आहेत किंवा नद्या आहे, हिमनद्या आहे, जी भूरूप आहेत समजा, त्याबद्दल इथं थोडं दिलंय समजा पण सुरुवातीला. आणि कधी कधी तुम्हाला नाही कळलं ना, तुम्ही सरळ काय करायचं असतं, हे गुगल सर्च मारायचं बघा, मग तुम्हाला कळतं गुगलमध्ये की बरोबर हे येतं का, आणि मग तुम्ही तुमच्या मटेरियलमध्ये जाऊन बघा ती गोष्ट.
त्यामुळे तुम्हाला तोंड ओळख पण म्हणजे चांगली ओळख पण होईल सिलेबसची, आणि एक एक घटक तुम्ही संपवत न्याल. म्हणजे लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर काय आहे बघा, काय म्हटलंय तर कन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फिक सायकल्स, म्हणजे हे आहे बघा कन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फिक सायकल्स. हे प्रिलिमला आपण जास्त बघत नाही, एकदम सिंपल साधा घटक आहे हा. लँडफॉर्म्स असोसिएटेड विथ फ्युअल, डेझर्ट, ग्लेशियल, कोस्टल रिजन्स. म्हणजे तुम्हाला कळतं गाळाची मैदाने आहे, गाळ आहे किंवा डेझर्ट आहे, ग्लेशियल आहे, हिमनदीने तयार झालेली, कोस्टल रिजन मधली तयार आहेत. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 प्रकारची बघा. इव्हॉल्युशन अँड जिओमॉर्फॉलॉजी ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट, म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचं इव्हॉल्युशन कसं झालं आणि त्याचं जिओमॉर्फॉलॉजी काय आहे. मेजर फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ इंडिया 5 किंवा काही ठिकाणी 6 दिलेत, म्हणजे बेटांपर्यंत. म्हणजे उत्तर भारतीय मैदान किंवा पर्वतीय प्रदेश, मग मैदान, मग दख्खनचे पठार, मग असं किंवा किनारवर्ती भाग, बेटे, असं जे 5 डिव्हिजन्स आहेत त्या आहेत डिव्हिजन्स. आता त्यातनं बघा रेहर मैदान किंवा अलीकडे काय काय प्रश्न बाहेरचे आले किंवा बुंदेलखंड प्लॅटू किंवा काय अशा टाईपचे पण प्रश्न येत आहेत बघा. म्हणजे हा जो घटक आहे फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ इंडिया, हे तर जरा आव्हानात्मक प्रश्न यायला चालू झाले बघा. तर ते नजर पाहिजे अलीकडच्या प्रश्नांवर, मग लगेच कळतं ते कुठून प्रश्न येत आहेत, काय येत आहेत. फिजिओग्राफी अँड दी जिओमॉर्फिक फीचर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट, हे पण आपल्याला म्हणजे सेम, म्हणजे आपण 3 करतो ते प्रकार. महाराष्ट्राचं म्हणजे पठार असतं किंवा कोकण किनारपट्टा असतो, पठार असतं किंवा काय, ते हे जे 3 विभाग आहेत महाराष्ट्राचे ते बघायचं. नॅचरल लँडस्केप्स इन महाराष्ट्र, म्हणजे हिल्स कुठले आहेत, रिजेस कोणते आहेत, टेबल लँड्स काय आहेत, स्पॉट होल्स कुठं आहेत, वॉटरफॉल्स कुठं आहेत, हॉट स्प्रिंग्स अँड बीचेस. आता हे खरं मेन्स रिलेटेड सगळा भाग आहे. राज्यसेवा मेन्सला जो असतो, प्रीला प्रश्न ह्यावर येत नाही, पण हे करणं अपेक्षित आहे. म्हणजे आत्ताच करून नीट ठेवायचं झालं. मग इथं परत आता ॲटमॉस्फिअर आहे, ह्युमन जॉग्राफी आहे, ह्युमन सेटलमेंट्स. मग तुमचं मत काय होईल माहिती आहे का, ह्युमन सेटलमेंट्स कसं करायचं. आता मी सॅम्पलला घेतोय बघा, मानवी वस्त्या प्रिलिमला नाही तर मग कशाला करायचं. अहो तुम्हाला सांगितले ना मेन्सचं आता हे करायचं आहे म्हणून, तुम्ही हिथं आता तुम्ही काय गाळायचं नाही बघा. का तर ह्युमन सेटलमेंटवर 23लाच प्रश्न आला, राज्यसभा पूर्व 23ला डायरेक्ट. रुरल अँड अर्बन सेटलमेंट, साईट, सिच्युएशन, टाईप, साईज. का तर सेटलमेंट्स आपण करत नाही प्रिलिमला, पण त्याच्यावर प्रश्न यायला चालू झालेत, त्यामुळे करणंच अपेक्षित आहे. अर्बनायझेशनवर प्रश्न येतोय, म्हणजे लक्षात घ्या अर्बनायझेशनवर सुद्धा प्रश्न येतोय, तर ते तुम्ही करणंच अपेक्षित आहे. म्हणजे लक्षात घ्या. हे बघा काय आता बोलून मग मी बोलतो कधी कधी हां, तर त्या लोकांना कसं असते काय, आपल्यातली लोक जर लेट यायला लागली म्हणजे बेफिकीर हां, पण काळजी वाटते मग करायचं येईन, त्यांना वेळ पाळता येत नाही आणि मग इतरांना त्रास होतो. मग त्यानं काय 10 शब्द जरी आपले ऐकले असं वाटतं की बाबा 10 शब्द जरी ऐकले तरी कानावर काय जाऊ द्या. 1 मिनिट काय येते बघा. तर ते असू द्या, काय फरक पडत नाही आपल्यावर. तर आता मला काय सांगायचं होतं, हे जे ह्युमन सेटलमेंट्स आहे ना, तर त्याच्यावरचा प्रश्न आलेला होता. परत आता बघा हे जे आहे ना अर्बनायझेशन, व्याख्या झाली होती अर्बनायझेशनची. हा अर्बनायझेशन घटक प्रिलिमचा चांगला काय म्हणतो त्याला, नेहमी अर्बनायझेशनवर प्रश्न येतो. दिलंय नाही तर ते अर्बनायझेशन करायचं, इव्हन रिजनल इम्बॅलन्सेस सुद्धा करायचं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करायचं, फिशिंग करायचं, ट्रान्सपोर्टेशन, टुरिझम. आता हा जिओग्राफी तसा प्रिलिमला एवढा नाही, पण तो करायचा. आता नाही काय सोडायचं. आता रिमोट सेन्सिंग आणि ते पुढचा जो भाग आहे ना, आता एन्व्हायरमेंट हा सगळा 2.6 सगळा प्रिलिमला आहे, टोटल प्रिलिमला आहे. पॉप्युलेशन प्रिलिमला आहे, काहीच अडचण नाही ते करायला. फक्त जो एरोस्पेस 2.7 ते पुढे जो भाग आहे ना सगळा पुढचा जो काय असेल ते ह्या पेपरमधला किंवा पाका म्हणजे अगदी सॉईल वगैरे काय ते काय करायची गरज नाही. म्हणजे तो काय करायची गरज नाही, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय जे म्हणत होतो म्हणजे समजलं का काय आहे तो प्रकार.
तर आता गंमत तुम्हाला सांगतो, तुम्ही हे मेन्सला हात घालाल कदाचित, हे 75% वेळेत करायचं आहे आणि प्रीची एक्झामची तारीख येऊन जाईल, असं पण होईल, शक्यता आहेच ना, तर नाही असं सांगू शकत नाही. पण म्हणून हे पाल्लाळी करत बसायचं नाही, पाल्लाळी करत बसायचं नाही, का तर ह्यातला बराचसा भाग हा ऑलरेडी प्रीला आहे. महाराष्ट्र जिओग्राफी जो मेन्सला आहे, राज्यसेवा मेन्सला, तो पण एक स्पेसिफिक आहे, तो सगळा नाही. कंबाईनला जो असतो महाराष्ट्र भूगोल तो नाही आहे, एकदम स्पेसिफिक आहे. तो इकॉनॉमिक जिओग्राफी इंडिया आणि महाराष्ट्र अशा अनुषंगानं जातो. पर्यटन, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वगैरे असा असतो तो, किचकट वगैरे काही नाही आहे त्यामध्ये, लक्षात घ्या. ठरलेले प्रश्न असतात आणि काय बघितलं तर तुम्हाला कळेल. GS1 पेपरला बरीचशी मुलं हा जिओग्राफीच्या आधारे आणि सॉईल आपलं जे ऍग्रिकल्चर आहे त्यातलं त्या आधारे मार्क पाडतात, हिस्ट्रीच्या आधारे पाडत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे GS1 घेऊन सुद्धा हिस्ट्री का घेतलं नाही पहिल्यांदा, त्या कारणामुळे घेतला नाही. त्यामुळे जिओग्राफी आणि तुम्हाला तो फिलिंग येईल आपण काहीतरी मेनचं करतोय किंवा काय, ती पण गोष्ट आहे. मग मेनचं करतोय म्हणून जपून करू, हळूहळू करू, फास्टमध्ये जायचं. लक्षात आलं का जे काय म्हणतोय त्याला काय नसतं, ते माहीत असतं तुम्हाला, ते मटेरियल लगेच मिळतं जवळ आणि पटपट 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 पुढे जायचं. आणि तुम्ही जर वेग चांगला पकडला त्यात तर तुम्ही नक्कीच फास्टमध्ये हळूहळू ते गोष्टी कव्हर करत जाल. आता दुसरा जो आहे लक्षात घ्या, पॉलिटी घटक आहे. आता पॉलिटीचं मी तर काही शेअर करत बसत नाही. तर तुमचं जे पॉलिटी एकदम चांगलं झालेलं आहे तर ते तर आता काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जो आवडतोय तो क्रम नाही ठेवायचा, पॉलिटीला दिलाय तो क्रम ठेवायचा. ऍक्च्युली पॉलिटीला जो क्रम दिलाय तो क्रम ठेवायचा. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आता काय 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 लोकांना मी ते दिलेलं होतं जे काय आहे ते. तर आता मी तुम्हाला सांगतो ना काय प्रकार आहेत, की जो पॉलिटीला जो क्रम आहे बघा, काय जो काय क्रम आहे तो त्यांनी काय दिलाय. पहिला मुद्दा दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे घटना, राज्यघटना थेट प्रिलिमला आहे. मग पहिला घटक आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, प्रिलिमचा घटक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. दुसरा काय की सायलेंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता हे पण प्रिलिमला उपयोगाला पडतं नाही असं नाही, पण मेन्सला जास्त उपयोगाला आहे. मोठा चॅप्टर आहे तो, पण फीचर्स हे कॉन्स्टिट्यूशनचे आपल्याला माहीतच पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, त्यातनं प्रश्नांची निर्मिती होत असते. परत फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्यातले त्यात काय प्रिअम्बल मधलं सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि सोशलिस्ट हे 3 शब्द आहेत. त्या 3 शब्दाच्या अनुषंगानं करणं आणि पुढे जाणं. म्हणजे क्रम कसा ठेवायचा बघा, फंडामेंटल राईट्स FR घ्यायचा आहे. नंतर हिथं कुठं दिलंय का हो हे काय सिटिझनशिप, नाही दिलेलं, करू नका. मग मेन्सला जे दिलंय ना अशा क्रमानंच पुढे जायचं आहे. तुम्ही लक्ष्मीकांत किंवा तुमचं जे काय मटेरियल असेल क्लासचं कुठल्या किंवा काय ते फॉलो करू नका. आता काय फॉलो करा, ही असं फॉलो करा, म्हणजे तो क्रम फॉलो करा. म्हणजे मला हे सुचवायचं आहे बघा. त्यामुळे तुमच्याकडे नाविन्य येईल, तोचपणा जाईल आणि एक वेगळ्या अँगलनं तुम्हाला बघण्याचं ते एक नजर वेगळी येईल. मग त्यातली पण जर झालाय आता मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनला कशाला पाहिजे, रिवाइजच करायचं ना, 5 मिनिटात व्हायला पाहिजे, 5च मिनिटात मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. का तर प्रिलिमला केलेलंच आहे ते. फंडामेंटल राईट्स 15 ते 20 मिनिटात व्हायला पाहिजे. प्रीचे प्रश्न वेगळे आणि मेनचे प्रश्न वेगळे, फंडामेंटल राईट्सचं असं नसतं, तेच प्रश्न आहेत. एकदम जर वेगळा नौखा काय घटक पॉईंट आला तरच तिथं थांबायचं आणि वेळ द्यायचा आहे. वेगळ्या अर्थाने हे प्रिलिमचीच रिव्हिजन आहे. जर तुमचं असं तुम्ही केलं की ह्या 8-10 दिवसात जिओग्राफी, पुढच्या 8-10 दिवसात पॉलिटी, 8-10 दिवसात 50% भाग 50% भाग करून, म्हणजे तुम्ही जे म्हटलं तुम्हाला मी 25% तुम्ही फास्टमध्ये पॉलिटी आणि जिओग्राफी संपवा, मग त्यालाही सपोर्टिव्हच आहे ना, समजतंय का. त्यामुळे ते तिथं पळवल्यासारखं होईल. फक्त आपण रिस्क नको, एक्झामची तारीख लवकर झाली तर रिस्क नको म्हणून तसं करायचं आहे. नसेल तर मग इथं तर विस्तृत प्रकारे होतंच की ते. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या पुढं जर योग्य प्रकारे तुम्ही बांधील कोणाला नसला, स्वतःला बांधील नसला, वेळापत्रकाला बांधील नसला, तर मग ते भरकटतं बघा. असं कुठंतरी तुम्ही करत राहता ते काहीतरी प्रकार, हे भयानक असतं. म्हणजे हे पण नाही हा पण नाही, मग सगळंच ताब्यातनं गेलं. तर तुम्ही एक सूत्र काय पाळायचं, मी 25% अजिबात भरकटणार नाही, तो प्रीचा जो आतापर्यंत केला होता तोच भाग मी तो करीन, हे पहिला त्यात. मग तुम्हाला धोका कोणता तयार होणार नाही. 75% मध्ये तुम्ही भरकटू शकता, पण तिथं स्वतःला सतत बजावत बसायचं. नसेल तर तुम्ही एक रफ प्रकारचं तुमचं टाइम टेबल बनवा. म्हणजे आता मला जिओग्राफी संपवायचं आहे, मी फक्त हे 10 दिवसात 75% भाग वेळ देऊन मी तो संपवणार आहे. जरा फास्ट झाला तर होऊ द्या, पण वेळापत्रकाला किंवा असं आता अंमलबजावणीच्या लोकांचं काय नाही, मी सॅम्पलचं त्यांना ते घेणारच आहे ते. त्याच्यामुळे तिथं काय ते तशीच टार्गेट टाकणार आहे ते.
म्हणजे असं कुणाला तरी जबाबदारी ज्याला म्हणतो ना असं रिस्पॉन्सिबल बना, किंवा तुमचं तुम्हाला बना, तुम्ही जो कागद बनवणार आहे त्याला बना, नाहीतर आम्ही वेळापत्रक बनवतो आणि मग झालं मग आमच्याकडनं पाळलं जात नाही म्हणा बुडणार ते साधाच विषय येतो. त्यामुळे तसं नाही चालणार. तर तेवढं तुम्हाला म्हणजे ग्रॅव्हिटी पाहिजे, नसेल तर मग त्याला कोणी काय करू शकणार नाही. त्यामुळे तो पहिला महत्वाचा मुद्दा आहे बघा. तशा प्रकारे संपवा. म्हणजे ते मग मी क्रम कसा आखला बघा. जिओग्राफी नंतर पॉलिटिकला मग पंचायत राज करायचं आहे का, तर यस करायचं आहे. राज्यसेवा मेनच्या अनुषंगानं करा, सोपं आहे. पंचायत राज जे कंबाईनला आहे, पंचायत राज जे अन्य एक्झामला आहे त्यापेक्षा राज्यसेवा मेन्सला असणारं पंचायत राज सोपं आहे. 12 ते 15 प्रश्न येतात पंचायत राजवर राज्यसेवा मेन्सला. तर लक्षात घ्या. समजलं? तर येतात. तर ते सोपं एकदम. पॉईंट घेऊन चला. त्यातला मग इलेक्शनचं काय सोडू नका. म्हणजे लक्षात घ्या. पॉलिटी 2 करू का कोणतरी मला विचारेल, तर त्यातले मेन्स एक्सक्लुझिव्ह जे भाग आहेत ना, म्हणजे मीडिया किंवा लक्षात घ्या. जर आता सहज तुम्हाला मी सांगतोच आता बघा 2 मिनिटं. सगळेच करा. तुम्ही काय करू नका ह्या टप्प्यात तेवढं सांगतो मी. हे आहे बघा की 3 नंबरचा पॉईंट, इव्हॉल्युशन ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे जे PYQ जरी बघितले ना नुसते तरी पुरेसे आहे ऍक्च्युली. काही वेळ जाणार नाही जास्त, अर्धा पाऊण तास जाईल. इव्हॉल्युशन ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन असं. परत स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, ते मात्र करायला पाहिजे. 4 नंबरचा. 3 नंबरचा राहू दे. 5 नंबरचा रूरल अँड अर्बन लोकल गव्हर्नमेंट, मी आधीच सांगितलं करायचं आहे ते. 6 नंबर आहे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, ते करायचं आहे. 7 नंबर पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप्स, ते करायचं आहे. का तर आत्ता इलेक्शनचं माहोल आहे, तुमच्या केंद्रीय पण निवडणुका आणि राज्यातल्या पण, त्यामुळे ते करायचं आहे. द इलेक्ट्रॉल प्रोसेस तो करायचा आहे 8वा पॉईंट. मास मीडिया स्किप करा 9 नंबर. 10 नंबर एज्युकेशन सिस्टीम, ते जरा एज्युकेशन सिस्टीमवर प्रश्न येतात, त्यात काही योजना पण आहेत, पण जर ते बोजड झालं तर करू नका. फक्त त्यातल्या कमिट्या करा. दुर्गाबाई देशमुख किंवा जे नाव आहेत कमिटी साल आणि त्यांनी काय रिकमेंडेशन केलं 1-2 वाक्यात, ते करा फक्त. परत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काही गरज नाही. नंतर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड करायची गरज नाही. कायदे करायचं नाही, ते कायदे करू नका. लक्षात घ्या. 15 नंबरचा फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, ते करा. 16 नंबर ग्रीन रिव्हॉल्युशन व्हाईट रिव्हॉल्युशन गरज नाही. 17 नंबर पब्लिक सर्व्हिसेस करा. पब्लिक सर्व्हिसेसवर प्रश्न येतोय. आर्टिकल 311 आलं होतं, मग त्यातल्या लालबहादूर शास्त्री अकॅडमी किंवा जे आहेत ते जरा राहू द्या बाजूला. पण प्रिलिमचे प्रश्न जर समोर ठेवले तर त्यातनं जर तुम्हाला कळलं की बाबा पब्लिक सर्व्हिसेसमधलं मला हे करायचं आहे तर ते करून घ्या. 18 कॉन्स्टिट्युशनल आणि स्टॅच्युटरी बॉडीज करायचं. 19 करायची गरज नाही, 20 करायची गरज नाही. मेन्स एक्सक्लुझिव्ह आहे ते. झालं मग हे पॉलिटिक. परत इकॉनॉमीचा GSचा 4था पेपर आहे, करायला पाहिजे. ॲग्री इकॉनॉमी करू नका, सायन्स टेक करू नका, पण इकॉनॉमीतले जे पॉईंट आहेत 4थ्या पेपरमधले ते करू शकता. उलट मला तर कधी कधी इच्छा काय होती, ह्या लोकांना अशी सवय लावायला पाहिजे की पहिल्यांदाच ते इकॉनॉमिक्स घ्यायचं 4थ्या नंबर पेपरचं. पण राज्यसेवेचा पेपर एवढा वेग इकॉनॉमीला जाणार नाही, मग विनाकारण त्यांना का खड्ड्यात पाडा, म्हणून तो 3 नंबरला ठेवलाय. पण तो त्यातलं इकॉनॉमीचं बरंच आपल्याला आहे बरंच. म्हणजे लक्षात घ्या 4थ्या पेपरमधलं म्हणजे जे काय प्रकार आहे तो. म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं 4थ्या पेपरमधलं की मॅक्रो इकॉनॉमिक्स करायचं आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचं आहे, 1.3 पब्लिक फायनान्स करायचं आहे, मनी 1.4 करायचा छोटा आहे, इंटरनॅशनल ट्रेड अँड इंटरनॅशनल कॅपिटल करायचं आहे. परत इंडियन इकॉनॉमी आहे बघा, इंडियन इकॉनॉमी करायचं आहे. त्यातला आहे ना इंडियन इकॉनॉमीमधलं जर 2.2 आहे ना की टाइप्स ऑफ फार्मिंग, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, लाईव्हस्टॉक, फार्म सबसिडीज, ते राहू द्या. परत सहकार राहू द्या, 2.2 राहू द्या, 2.3 राहू द्या, पण 2.4 करायचं, 2.5 करायचं, 2.6 राहू दे, 2.7 सुद्धा राहू द्या, 2.8 पण राहू द्या, 2.9 करा. इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र आहे, थोडा येते, बाकी काय नाही. पण जास्त फोकस तुमचा कुठं पाहिजे, मी सांगितलं तुम्हाला की 4थ्या पेपरमधलं मॅक्रो इकॉनॉमिक्स 1.1 ते 1.5 करा. इंडियन इकॉनॉमीमधला 2.2 राहू दे, 2.3 राहू दे, पण 2.4 करा, 5 करा,
6 राहू दे, 7 राहू दे, 2.8 सुद्धा राहू दे ज्यादा होत असला तर, पण 2.9 करा. नंतर झालं मग त्यातलं काय करू नका, नंतर काय. मग अजून काय सांगायचं, म्हणजे एक आपल्याकडे आखून घ्यायला पाहिजे काय गोष्टी आहेत त्या, आणि त्या आधारे तुम्ही पुढे जायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या ही गोष्ट आहे बघा. म्हणजे इकॉनॉमी पर्यंत सांगितलं. आता हिस्ट्रीचं काय करायचं, डेली बघा ते करायला पाहिजे, म्हणजे डेली करायला पाहिजे हिस्ट्रीचं. मग हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे राज्यसेवा मेनचा 1.1 पासून तो करू शकता, तुम्हाला डोळ्यासमोर ठेवू शकता, किंवा तुम्ही सरळ 21,000 जे वापरता अनालिसिस किंवा काय त्यातले चॅप्टर्स तुम्ही टार्गेट करू शकता. म्हणजे त्या चॅप्टरचं मटेरियल मी बघीन आणि PYQ मी बघीन, आणि तुम्ही काय करायचं, मी रोज 1 किंवा 2 टॉपिक किंवा 3 टॉपिक, मी रोज 1 किंवा 2 किंवा 3 टॉपिक, म्हणजे आता 75% भाग आहे ना, त्यातला 10% भाग किंवा 15% भाग 1/5 किंवा काय तो काय करा हिस्ट्रीला द्या. का तर अजून एक तुम्हाला मग खरं तर सुरुवातीलाच मी सांगायला पाहिजे होतं एक महत्वाची सूचना, की ज्या लोकांना वाटतं ना आपलं राज्यसेवा प्रिलिमचं हिस्ट्री कच्चं आहे किंवा सायन्स कच्चं आहे, त्या लोकांनी त्याला आधी प्रायोरिटी द्यायला पाहिजे, लगेच ह्या 75%वर जायला नाही पाहिजे. म्हणजे हा खूप महत्वाचा, ते मी जरा दुसरीकडे वरती लिहिल्यामुळे माझ्या लक्षात राहिलं नाही ते. पहिल्यांदा काय करायला पाहिजे की तुम्हाला वाटलं की अजून सुद्धा भीती वाटत्या. आता एका बहादरानं नाव घेत नाही आमच्यातल्याच ग्रुपमधल्या, त्यानं तर काय सांगितलं, मग मेनचा करतो, असं करतो, तसं करतो, पण तिथं कुठं सायन्सचा उल्लेख नाही, त्याचं सायन्स झालेलं नाही मला माहित आहे. म्हणजे अजून सायन्स पासून का दूर पळतो, एवढ्या 4 वेळा देऊन सुद्धा त्यांनी संधी एक्झाम पुढे घालवून मलाच काय आकलन येत नाही. म्हणजे अवघड आहे प्रकार, फेल होण्याची लक्षण आहे सरळ सरळ, म्हणजे डायरेक्टच. म्हणजे एवढं तुम्हाला संधी आयोग देतंय 10-10 वेळा, मग सायन्सला हात लावायला काय हरकत आहे सायन्सला, आणि केलं तर नक्की उत्तर सुटणार ना. जर 20 प्रश्न आले किंवा 18, 15, 17 काय 50%च्या वर प्रश्न सुटतील ना. मग मेन्सची घाई कशाला पाहिजे, मेन्स करायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या काय सांगतोय ते मी. नसेल तर असं करा की 75% वेळेतला परत मी काय करीन, दिवसात जर 50% वेळ आहे मला, तर 25% वेळ तर तुम्ही कशाला दिला, एक्सक्लुझिव्ह प्रिलिम दिला, म्हणजे गाठोडं. अजून 25% वेळ कशाला द्या, हिस्ट्री आणि सायन्सला द्या. मग हिस्ट्रीचा एखादा टॉपिक आणि सायन्सचा एखादा टॉपिक, आणि राहिलेला 50% भाग असा मेन्सला द्या. मेन्स जरा हळूहळू जाऊ दे की काय त्याला फरक पडतोय. म्हणजे असं करा, पण त्यामुळे प्री धोक्यात येणार नाही ना, प्री अजून भक्कम होत जाईल. मग तुम्ही कोण काय म्हणेल माहिती का, प्री एवढं कुठं करू, पी एवढं कुठं करू, अरे करायला लागतंय ते, त्याशिवाय नाही सुटत ते, त्याशिवाय मार्क पडत नाहीत. त्याला पूर्णत्व यायला पाहिजे तुमच्या अभ्यासाला, लक्षात घ्या. तसं सुटणार नाही ते, तुमच्या मनाला वाटून काय करायचंय, ऍक्च्युअल मध्ये ग्राउंडवर किती आहे तुम्ही ते महत्वाचं. समजते का मी काय म्हणतोय ते. तर ते पळू नका, दूर बघा. आणि बघा एखाद्या गोष्टीपासून जर तुम्हाला भीती वाटत असली, सायन्स मी करंट कुठं उल्लेख केलेला नाही, पण सायन्सची भीती वाटत असली, हिस्ट्रीची भीती वाटत असेल, तर नंतर ते भ्रमराक्षर म्हणून तुमच्या पुढे ठाकेल ते भसदिशी. मग मोठा राक्षस तयार होतो पुढे येतो, मग आणि ते सगळ्या पॉलिटी इकॉनॉमी जिओग्राफीला झाकून टाकेल. त्यामुळे त्याला राक्षस बनवू नका विनाकारण. तुमच्या काय खूप लांबची गोष्ट नाही ते. सायन्सला काय साधे BSc झालेल्या मुली वगैरे काय कसलं सायन्स करतात तुम्हाला माहित नाही. मी त्यांच्याकडे उच्चार शिकतो क्लासला, ऑफलाईनला किंवा काय येऊन. आता ग्रुपला सुद्धा त्या 2-3 नावं घेता येत नाहीत मुलींची, तर दिलेल्या पद्धतीनं शेड्यूल प्रमाणे सायन्सच्या नोट्स कम्प्लीट आहेत. आणि मी जरा टेस्टिंग पण केलं, ह्यांच्या अगोदरच्या ह्या आहेत का नोट्स वगैरे काय हे पाठवतायत त्या, पण नाही तसं ते. पण त्याला पॉझिटिव्ह गोष्ट काय, त्यांचं ते सायन्समध्येच झालेलं आहे ना BSc वर काय. पण अलीकडचं पासआउट म्हणजे 2023, 22, 24, 22, 23 असं जे पासआउट आहेत, चांगलं सायन्स आहे त्यांचं. आपल्याला धक्का बसेल, पळू नका त्यापासून दूर. आणि सायन्सचं सगळं मटेरियल युट्यूबवर उपलब्ध आहे. मी सायन्सचा अभ्यास कसा करावा मागे लेक्चर घेतलंय बघा त्या लोकांना, की सरळ व्हिडिओच्या नोट्स काढा, त्यात ऍडिशन करा, काय करा ते सगळं सांगितलेलं आहे काय करायचंय. त्यामुळं तशा पद्धतीनं अजून एक संधी, तुम्ही जर 20 ते 25 टॉपिक किंवा 10 टॉपिक फिजिक्स, 10 टॉपिक केमिस्ट्री, 10 टॉपिक बायो, 30 टॉपिक संपवले तुम्ही, म्हणजे लक्षात घ्या रोज एक याप्रमाणे किंवा 2 दिवसाला एक याप्रमाणे, तरी सुद्धा जर तुम्हाला 20-22 टॉपिक किंवा 20 टॉपिक जर सापडले, तर तुम्ही त्यापैकी 10 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणू शकता. डायरेक्ट तुमच्या खिशात येईल प्रिलिम्स अजून. त्यामुळं नाहीतर असं विचार करू नका की तो मेन्स करायला लागला, माझा अजून मी सायन्सच करतोय, माझा असं अत्यंत घाण सवय आहे.
दुसऱ्याच्या ताटात बघणे, तू आपल्या ताटात बघायचं काय आहे अगोदर, किती पूर्ण आहे, काय करतोय आपण, तो काय करायचं तिकडे करू दे, आपल्याला काय करायचं, तो आणि आपण वेगळा, प्रत्येकजण वेगळा, आपलं कमी कुठं आहे तिथं स्ट्रॉंग व्हा ना. म्हणजे लक्षात घ्या, नाहीतर सचिन तेंडुलकरची कॉपी करायला लागल्यानंतर इथं बोल्ड होईल एखादा नवीन कॅन्डिडेट, त्याचं बघायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ते बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळं असं करू नका. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी काय द्या, प्रिलिमचं तुमचं काय जर कमकुवत राहिलं असेल, त्याला वेळ देता असेल तर ते द्या, आणि 50% वेळ मेन्सला द्या, 25% वेळ मग म्हणजे आपण असं आता बघा बदल करू, 25% डायरेक्ट गाठोडं उचलायचं वेळ, 25% वेळ हा प्रिलिममध्ये राहिलेला कमकुवत भाग, त्यात प्रेफरन्स हिस्ट्री आणि सायन्सला द्या. करंटला मागच ठेवा, करंटला जास्त प्रेम करू नका करंटवर, ते जसं होईल तसं करा द्या ह्याच्यामधनं झालं. आणि राहिलेला 50% भागात मग मी आता सांगितलेला मेनचा भाग करा. समजतंय का? तर हे गोष्ट लक्षात ठेवा जो काय आहेत ते. बरोबर. तर आता काय आहे बघा, कुणीतरी आता मला आठवत नाही, कुणीतरी वेगळा मेसेज दिला होता, तो वाचतो नंतर. तो प्लॅन बीचा विचार करू वाटत आहे काय मध्यंतरी. बर, आता तुम्हाला सांगू का, एखादा कॅन्डिडेट तो किती म्हणजे ग्राउंडवरती आहे किंवा त्याचा अभ्यास किती प्रकारे चांगला आहे, तर मला जर ओळखीतला कॅन्डिडेट असेल तरच मी त्याला सल्ला देऊ शकतो, अदरवाईज नाही देता येत सल्ला. पण काय काय मुलं काय समजतात माहिती आहे का, की म्हणजे आत्ता मी जरा वेगळंच करतो. मी आधीच सांगितलंय की मला तुम्ही हे करा, काय टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज द्या, ही तर कमेंट करू नका, ते बघणं चुकीचं असतंय, ते काय कळत नाही. तर तो काय विषय आहे तुम्हाला सांगतो, की त्यांना काय वाटतं असतं, आत्ता मी कुठल्या तरी एक्झामचा तयारी करीन आणि नंतर मग तारीख आल्यानंतर फिल्मचा अभ्यास चालू करीन. तर अवघड आहे, प्रकार अवघड आहे, एवढं सोपं नसतं ते. त्यामुळं आणि तुम्ही असं दिसताय म्हणजे तुम्ही काय समजताय, एखादी बाहेरची एक्झाम आली म्हणजे काय पास होणार आहे काय डायरेक्ट, म्हणजे इतके तगडे आहात का काय. म्हणजे असुरक्षित माणूस असतो तो, असुरक्षित माणूस मग आसरा शोधायचा प्रयत्न करतो, मग ना घर ना घटका त्याची अवस्था येते. म्हणजे लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे. त्यामुळं एक्झाम पुढे जात्या, एक्झाम होत नाही आणि त्याच्यावर बोटे मोडत राहतात लोक, आणि बोटे मोडत राहतात, पण त्याची तयारी त्या मानानं काहीच तर म्हणजे काहीच त्यांना म्हणजे त्याची काहीच शक्यता नसते त्याची, म्हणजे पास होण्याची ऍक्च्युअली प्रिलिम सुद्धा. पण तरी ते करतात मग, आणि त्यांना काय मग एंटरटेन करायचं आहे. म्हणजे माझं तर असं मत वैयक्तिक, म्हणजे ते फुल टायमर नसतात, त्यात आणखीन दोष देतात व्यवस्थेला वगैरे काय, त्या गोष्टी बघा इथं वर्कआउट होत नाहीत. म्हणजे ही पहिलीच महत्वाची सूचना. परत एक जणांना मेसेज असा दिला होता की काय फोटो काढणं किंवा जो वेळ असतो, तुम्ही कुठं मेसला गेलेला असता तर तो प्रोडक्टिव्ह कसा आणायचा, 5 मिनिटं 10 मिनिटं, हे वेगवेगळ्या ठिकाणी मी बोललेलो असतो, लक्षात घ्या. मोबाईलचा वापर वगैरे काय, तर जे मुलं पोस्ट होल्डर झाली किंवा काय आता म्हणजे असतात, नाव आता घेत नाही, पण त्यांना बघा ते मिनिट वापरायची सवय असते बऱ्यापैकी. ते म्हणजे लक्षात घ्या की राजेशाम मेनचा समजा आर्टिकलचा भाग आहे, प्रिलिमचा मेनचा किंवा काय, तर तो कधीच तुमच्या अभ्यासाच्या जागी बसल्यावर करायचा नाही, तो बाहेरच कधीतरी करायचा, चहाला गेल्यावर किंवा कुठं मेसला गेल्यानंतर किंवा काय, असं लोकांनी केलं असतं. किंवा इव्हन राजेशाम मेनचा जे ऍक्ट्स आहेत त्यावेळेला मग तुम्ही असा भाग
किंवा आता नाव घेत नाही, पण आता तो त्याला पण पोस्ट मिळाला सेवेतनं समजा, तर तो महाराष्ट्र जॉग्राफी कधीच असा बसून तयारी करत नाही घरात किंवा लायब्ररीत किंवा काय. ते मोबाईलमध्ये 40 पानाची नोट आहे तीच वारंवार बघणं, म्हणजे मोबाईलमध्ये कुठं. आता मी असं बघितलं, मला जरी कोण भेटायला आला ऑफलाईनला किंवा जुना कॅन्डिडेट आहे समजा, काय साईडला बसून ते चाळत असतो काय जो प्रकार आहे तो, स्पायरल चाळेल काय चाळेल किंवा काय कराल. इव्हन दवाखान्यात जरी गेलं ना, आपला नंबर यायचा अजून 1 तास अवकाश आहे, तरी कोपऱ्यात जाऊन तिकडे माणूस मोबाईल, ते काय चॅटिंग करत नसतात आपल्यासारखी. तर लक्षात घ्या, तर ते असं असतंय ते. त्यामुळं ते शोधलं पाहिजे जे काय आहे म्हणजे आणि बघा हे ठरवून तुम्हाला करता येत नाही. म्हणजे मी आज तुम्हाला टिप्स सांगायला लागलो, उद्या तुम्ही लागू केल्या आत नाही यायला लागतं, मग काय ब्रश करताना पण वेळ मिळतो. असं करणारे आहेत. ते कसं झालेलं आता ऑफलाईनला कसं असतंय, मी ऑन दी स्पॉट कसं पण प्रश्न आधीमध्ये विचारतो. आता अलीकडे प्रमाण कमी आलंय ते, पण गेल्या वर्षीपर्यंत मी आहे ना कसंही कधी आतापर्यंत झालेलं कुठेही कसं विचारायचो. तर नंतर आता खाजगीत आहे ना, परत ती मुलं जरा सिनियर झाल्यावर बोलताना किंवा नंतर आम्ही आता बसल्यानंतर मला पण ऐकायला धक्के मिळाले. म्हणजे ते मला म्हणण्यापेक्षा त्या प्रोसेसला किती घाबरत होते. म्हणजे कधी कधी नाश्ता अर्धवट ठेवून आहे ना ते वाचूनच यायचे, म्हणजे आज काय बाउन्सर पडणार आहे गेल्या किंवा काय. तर मी परत म्हणलं बाबा असं करू नका, नाश्ता वाचून किंवा काय प्रकार मी विचारतो म्हणून, का तर 1 वाजेपर्यंत लेक्चर चालतं आणि तसं करू नका. म्हणजे त्या मुलांकडनं मला कळलं परत, म्हणजे रस्त्यानं सुद्धा साईडला त्या नोट्स बघतच येणार क्लासमध्ये. तर का तर आलेल्या तोंडी प्रश्न, म्हणजे इज्जत निघायला नको. तर मग आता आल्याकडे माझं मग मुलं जर चांगली तयारी करायला नसली तर शिक्षकाचा पण मूड नसतो, मग जाऊ द्या ओढा सिलेबस. मग म्हणजे असं असतं ते. करणारा असला तर त्यात इंटरेस्ट येतो ना, देतोय धाडस मानतोय. पण काय काय वेळेला तगडी कॅन्डिडेट त्यावेळेस मी ऐकत होतो. तर मला म्हणायचं आहे काय, रस्त्यानं येताना एंटायर रिव्हिजन लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे ती गोष्ट आहे. परत मी नेहमी सांगतो, आता ज्यात भरपूर नवीन लोक आहेत म्हणून सांगतो की तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करता, समजा आता 2 तास अभ्यास केला, सकाळी 7ला चालू केला अभ्यास, 7 ते 9 अभ्यास केला, तर 7 ते 9 काय केलं, 9 ते 9:15 रिवाईज करायला पाहिजे. परत 9:30 ते 11:30 अभ्यास केला, तर ते 11:30 ते 12 अर्धा तास, सकाळी 9 ते 12 काय केला रिवाईज करायला पाहिजे ना. परत 12 ते 3 काय केलं, ते 3-3:30 वाजता सकाळचं रिवाईज करायला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी सगळं रिवाईज करायला पाहिजे. सतत रिवाईज करायला पाहिजे. ते आता करंटचं एक लेक्चर घेतलं तुम्हाला वाटतं मी एकदा किंवा काय, हे तर ऑनलाईनला काय ते मजा येत नाही एवढी. पण तुम्हाला सांगतो अक्षरशः मी तर म्हणत असतो, मुलांना विचारतो, मला तर मनातल्या मनात हे शिव्याच देत असतील, म्हणजे इथपर्यंत मी वेळ आणतो. म्हणजे त्या लेक्चरला आहे ना झाले अर्धा तास की मग विचारा, परत अर्धा तास झाला तर विचारा, परत अर्धा तास झाला विचारा. म्हणजे अक्षरशः नाक्यानं यायला पाहिजे त्याला. मग मुद्दा मांडलेलं नसतं ते, तसं करा म्हणजे ते हातातनं सुटत नाही बाजूला. लक्षात घ्या, सुटलं नाही पाहिजे ते. पुन्हा त्याला वेळ कोण देणार. सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे लक्षात घ्या, आपण म्हणतो ना, मग तुम्ही आता अलीकडे तुम्ही हे करता का बरं, ते जाऊ द्या. आता काय लोक काय करतायत माहिती आहे का, त्या लिंक शेअर करतायत, मुलं नियम पाळत नाहीत. आलं का लक्षात. त्यांना याबद्दल काय नाही, मला काही टेलिग्रामला पण नाही का टाकता येणार नाही का, म्हणजे लिंक टाकता येईल की, पण त्यात नियोजन राहत नाही. पण लक्षात घ्या, ते आता कोणाला शिक्षा करायची नाही म्हणून ते मी सांगितलं होतं नव्या लोकांना, तुम्ही लिंक कोणाला शेअर करू नका तशी. ते कोणतरी इनिशियल मला पाठवतो, TC काय तर आज त्याने एकानं पाठवलं, त्याला म्हणलं नाव द्यायला काय लाज वाटते का काय वाटते, मला सेव्ह तर नंबर करू दे त्या ह्याच्यामध्ये. आणि मला त्याची माहिती घेऊन काय ते टेलिमार्केटिंगमध्ये पैसे कमवायचे आहेत, मी ते बघत पण नाही. नंतर कॅन्डिडेट जरा बरं असला तर त्याच्याच फायद्याला त्याला लक्ष देईन मी, थोडं मेसेज तरी करीन, काय करेन. तुम्ही उलट माहिती दिला का, म्हणजे असं असतं जास्त सांगत नाही, त्यातलं नाही दिली तर बरंच आहे. सोडा, आम्हाला पण ती घाण सवय लागली ना, ते मग असं करा म्हणून कोण आहे काय. पण जाऊ द्या, असं काय हे करतात, देण्याबद्दल काही नाही, पण असतात ते काय पण दिल. ते अक्षरशः खोटी पण माहिती दिली एखादा, मी काय सांगू शकत नाही. नाव सुद्धा धक्कादायक असतं ते, म्हणजे त्यांना वाईट अनुभव कुठं आला असेल, काय तर झालं असेल. पण आता आम्ही त्यातलं नाही ते प्रकार तसं करणार. तुमच्या मेसेजकडे परत बघायला सुद्धा वेळ नसतो, म्हणजे असं आहे त्याने काय माहिती दिली किंवा काय. आज पुरता आला त्याचा मेसेज आला, चांगला कॅन्डिडेट आहे का बाबा बघू यायचं काय झालंय, बसल्या वेळ मिळाला दिला मेसेज, अशासाठी मागितलं असतं. आणि जो देत नाही म्हणजे खात्रीतनं उतरतो, मग हे जर परत नको आता टाळमे. आता एका कॅन्डिडेटला देतो, सकाळी माहिती त्यानं 9ला दिला होता आणि आत्ता लेक्चरच्या पूर्वी त्याला अलाव केलेलं नाही, लेक्चरच्या पूर्वी त्यानं माहिती दिलेली आहे.
आता बस म्हणलं आता वाट बघत आता तर असं असतं. मग एवढं आपण काय ते कलेक्टर नसतो की आता त्याला देऊ शकत नाही माहिती किंवा काय, मुद्दाम असं असतात ते. असू द्या, तसं करू नका. नम्र असा, पोस्ट मिळेपर्यंत तरी नम्र असा, नंतर काय काय करायचे करा नंतर तिकडं, म्हणजे लक्षात घ्या. पण तिथंपर्यंत तरी करा. तर ती गोष्ट लक्षात घ्या. मुद्दा हा एक आहे. आता काय करा लक्षात घ्या, म्हणजे थंब रूल काय असतो बघा, की पहिल्यांदा अजिबातच ढिलाई ठेवू नका, की 20-19 तारखेपर्यंत जे मिळवलं ते गमावू नका, ते सटकू देऊ नका हातातनं. नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट, पुढचं पाठ मागचं सपाट असं नको. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला वाटलं की प्रिलिमला माझं कमकुवत राहिलं होतं, मग सायन्स असू दे किंवा हिस्ट्री असू दे, हिस्ट्री टप्प्याटप्प्यानं घ्या, सायन्स पण असं टप्प्याटप्प्यानं घ्या. ही दुसरा मुद्दा आहे त्यातला. तिसरा मुद्दा काय, मग 50% भाग मेन्सला तुम्ही देऊ शकता, पण मी सांगितलेल्या पद्धतीनं, कारण त्यात पण ओव्हरलॅपिंगच सगळं येईल प्रिलिमचं, त्यावेळेला अजून ते चांगल्या प्रकारे भरभक्कम होईल. झालं. तिसरं काय करा, तुम्ही स्वतः वैयक्तिक अभ्यास करत असाल तर पुन्हा जबाबदारी पाहिजे बघा, जबाबदार पाहिजे, तुम्ही लक्षात घ्या, ते जबाबदारी आणायला पाहिजे. त्यासाठी मग तुम्ही प्लॅन आका कागदावर आणि त्याला स्टिक असा. 1-2दा प्लॅन नाही झाला समजा एक्झिक्यूट, तर नाराज न होता लगेच दुसऱ्या दिवसाला तिसऱ्या दिवसाला ते चालू करा. म्हणजे असं करा, पण एकदम बाजूला जाऊ नका. हे करा. परत ह्या बिलकुलच कशाला तुम्ही हे करू नका, कशाला काय करू नका, की म्हणजे ह्या ब्लेम करू नका, ह्या आयोग, ह्या आंदोलन काय माझं काय झालंय. आपण काय एवढे मोठे नाही, म्हणजे काय जणू काय तुम्ही पासच होणार होता आणि पोस्ट जाणार होता 24ला, मग आता सगळं विस्कळीत होतं आता एक्झाम पुढे गेल्यामुळे. असं काय नसतं. त्या ते प्रॉब्लेम असतात, म्हणजे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, त्या गोष्टी असतात, त्यामुळे त्याला बघा जास्त काय करण्यात अर्थ नाही, म्हणजे त्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. तर म्हणजे त्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यात काय अर्थ नाही, म्हणजे करत राहिलं पाहिजे. आणि आता मी एवढं किती जरी तुम्हाला सांगत असलो ना, तर आता हे एवढ्यापुरतं तुम्ही एकदम मंतरलेला तासभर 1.5 तास काय असेल तर असेल, आणि परत सगळं खाली ग्राफ. बहुतांश लोकांचं हेच बोंब होणार. मग तसं जर होणार असलं तर आपण लायकच नाही स्पर्धा परीक्षा करणं आणि काय करणं. असं आहे, स्पर्धा तीव्र आहे. काय काय लोक जे आहेत ना, सिनियर लोक, आणि ते एक मला सांगायचं होतं, ह्यामध्ये ज्या लोकांनी आतापर्यंत राज्यसेवा प्रीम सोडलेली नाही ते लोक अजून खड्ड्यात जातात, आणि ज्या लोकांनी राज्यसेवा कधी ना कधी सोडवलेली आहे, सिनियर लोक आहेत, ते लोक इन होतात अशा ह्या घोळामुळे आयोगाचे, हे तुम्हाला सांगतो. आणि पहिला अटेम्प्ट ज्यांचा आहे किंवा त्याला तो आनंदित झाला असेल, मला अजून जास्त वेळ मिळाला, पण नाही, धोका आहे, तो बुडतो ह्या असल्या सगळ्या प्रकार. ते मानसिकतेशी खेळता येत नाही त्याला त्या आयोगाच्या, आणि ते बुडतात. मग कुठल्या तरी भानगडीत अडकून काय तर करून वेळ पास करू नका, म्हणजे लक्षात घ्या. माझ्यासमोर आता काहीतरी चेहरा आहेत, लक्षात घ्या, माझ्या असं त्याच्यात त्यांना सांगतोय मी, ज्या लक्षात कुठं तरी भरकटू नका. टाइम टेबल द्यायचं बंद करणं मला किंवा काय करणं, म्हणजे ते कशाचं देतं काय, म्हणजे ते दिसतंय ना. आणि नशिबानं संधी आली तू 24ला, काय सांगता येत नाही, जॉकपॉट लागू शकतो, जागा बिगा जर निघाल्या अचानक जास्त तर. त्यामुळे बेफिकीर राहू नका, म्हणजे लक्षात घ्या, काय सांगू शकत नाही ते. कधी कधी लॉटरी असते, मग 1300 जागा कशात एकदा एसटीमधनं कोण पण झालं होतं त्यावेळेला, कोण पण नाही होत, पण झाले तर बऱ्यापैकी. तसं जॅकपॉट असतो कधी कधी, तर ते आपली जुळी फटके असता कामा नाही त्यावेळेला, म्हणजे हे दक्षता घ्या. ते असतात संधी काय काय ह्या वेळेला. त्यामुळं पण केलं नाही, फक्त म्हणजे भरलेल्या वातावरणात राहिलं म्हणून काय आउटपुट निघतं असं नाही आहे. त्यामुळं शाश्वत काय, रोज अभ्यास होत राहणं हे शाश्वत आहे. आजारी न पडणं, न भरकटणं. आणि अजून एक सकाळी पण सांगितले बघा त्या मुलांना लेक्चरला, आणि टेलिग्रामवर भरपूर त्याच्यात लेख लिहिलेत बघा तसल्या प्रकार. त्यातल्या अजून एक गोष्ट आहे, आज तुमचा अभ्यास होतोय, काल होतोय, परवा होतोय, उद्या होणार आहे, चांगली गोष्ट आहे. आणि हे चांगले दिवस आहेत, मॅक्झिमम खेचा ह्या दिवसात. का तर परत उद्याचे पुढच्या आठवड्यातलं कुणी सांगितलंय काय होईल, आजारी पडाल नाही तर भलतंच काय तर 4 दिवस जातील, काय तर होईल. असं प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं, विद्यार्थी जीवनात पण घडतं. अजून वेगळीच मानसिकता काय तर होईल आपली, काय तर काय होऊ शकतं ते. त्यामुळे जर तुमची लिंक आता चांगली लागली असली तर खेचून घ्या, म्हणजे भरपूर खेचून घ्या त्यामध्ये, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ते साठवून घ्या जवळ. नंतर काय भरोसा नाही बघा, चांगल्या गोष्टी काय घडतील किंवा काय, म्हणजे मला हे तुम्हाला सुचवायचं आहे. आणि लक्षात घ्या. तर आता काय कोणी, आणि जर कोणी जर ह्या समजा लेक्चरबद्दल कोणी काय जर
जर मला बर PYQ आणि इतर टेस्ट पेपर प्रॅक्टिस बद्दल थोडं सांगा. बर बर PYQ आणि त्याच्याबद्दल पण टेलिग्रामवर लिहिलंय बघा मी, टेस्ट पेपर आणि टेलिग्राम. तर आता तुम्हाला सांगू का की असं एक तुम्ही करू शकता बघा. तुम्ही 25ला एक्झाम देणारच होता सगळे, तर तुम्ही काय करायचं आता आज 25ला पहिला पेपर द्या. तो 25ला तुम्ही काय करा 2023चा पेपर द्या 25 तारखेला. 26 तारखेला काय करा 22चा द्या पेपर त्याच टायमिंगमध्ये. त्याच्या पुढच्या डेटला 21चा द्या, त्याच्या पुढच्या डेटला 20चा द्या, त्याच्या पुढच्या डेटला असं किमान 17 सालापर्यंत जा. 17 सालापर्यंत रोज डेली एक तो आयोगाचा पेपर सोडवा. म्हणजे लक्षात आलं 17 मग नाही तिथून एक दिवस गॅप टाका, परत पुढचे असे प्रत्येक दिवशी झालं तिथपर्यंत सोडवा. 13 सालचा पेपर सोडवा, संपला विषय. मग तुम्ही बाजारातले टेस्ट पेपर कुणाला जी इच्छा आहे सोडवायची ते सोडवा बाजारातले टेस्ट पेपर्स. मग ते काय 2 दिवसातून एक 2 दिवसातून एक सोडवा. आणि मी असं पण तुम्हाला सुचवीन की ते आता बघा की काय करू शकता तुम्ही. काय करायचं 3 दिवसाला तुम्ही गाठोडं सांगितलंय ना, 3 दिवसाला म्हणजे 24, 25, 26ला एक 2-2 विषय घेऊन एक सब्जेक्ट आपलं GS पूर्ण संपवणं. मग चौथ्या दिवशी काय करायचं मग पेपर सोडवायचा एक बाजारातला समजा, असं करू शकता. मग परत 3 दिवस आपल्यापर्यंत गाठोडं न्यायचं आणि पुढच्या दिवसातल्या त्या 25% भागात एक पेपर ठेवायचा बाजारातला. असं करत करत पुढे जाऊ शकता ना तुम्ही. आणि त्यातनं काय तुम्हाला चुका इनपुट्स काय मिळतील त्या रिकव्हर करायच्या परत नंतरच्या अभ्यासात, असं करू शकता. हे करू शकता. अजून एक महत्वाचं तुम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही काय करा माहिती आहे का, बघा ते डॉक्टर लोक डाएट सुचवतात म्हणजे तुमच्या आहारात हे पाहिजे म्हणून किंवा काय गोळ्या देतात. मग तुमची ब्लड टेस्ट करून तुमच्यात जर काय लोह कमी आहे काय कमी आहे तर ते मग कॅल्शियम देतात किंवा D3च्या गोळ्या देतात किंवा काय देतात. तसंच काय माहिती आहे का तुमच्या सगळ्यामध्ये एक काय कमतरता आहे. म्हणजे लक्षात घ्या कशाची कमतरता आहे की PYQ सॉल्विंग ती कमतरता आहेच. नाही मी सोडवतो नाही सोडवत तुम्ही. मी काय म्हणतोय मी नेहमी बघतो बघा की हिस्ट्री पॉलिटी जिओग्राफी आणि इकॉनॉमी हे चौकोन जो आहे ना ते जे आयोगाचेच पेपर्स ते जे पुण्यात मिळतात कुठल्या जेव्हासमध्ये कोणा काय आयोगाचा पेपरचे एकत्रित जिओग्राफी एकत्रित हिस्ट्री एकत्रित हे तर ते मी काय म्हणतोय 20 सालापासूनच पुढं मागा. 20 ते 23 फक्त हिस्ट्रीचे प्रश्न मला द्या, 20 ते 23 फक्त जिओग्राफीचे द्या. असे हे चौकोनचे मिळवा आणि रोज 50 प्रश्न सोडवा. असं करा रोज 50 प्रश्न सोडवा आणि त्याचं घाबरू नका त्याला म्हणजे मला हे आलंच नाही मला ते आलंच नाही. मग जरा विचार करायचा हा प्रिलिमला पार्ट आहे का म्हणून मला येईना. मग जर प्रिलिमला नाही तर फक्त उत्तर लक्षात ठेवा असं करा. पण आयोगात गेल्यानंतर तुम्हाला 2 तासात जे 100 प्रश्न सोडवायचे म्हणजे काय करायचं आहे हार्ड कॉपीवर प्रश्न बघायचा आहे, हा नाही पर्याय हा नाही हा आहे आणि बबलिंग करायचं आहे. हा सराव होणं गरजेचं आहे. हा सराव मध्ये तुम्ही कमी असता म्हणजे रोज 1 तास 50 प्रश्न सोडवायला द्यायचे आणि त्याच्यावर चिंतन करायचं म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असं करू शकता तुम्ही. मग तुम्ही त्यासाठी काय ते प्री प्लस मेन्स आहे ना त्यात सगळं मिक्स प्रश्न येणार. मग 50% जो मेनचा भाग आहे त्यातला वापरा त्यातला वेळ. मेन जरा कमी अभ्यास झाला तरी चालेल. मेन्स करणार हे पण आग्रह नको विनाकारण. समजलं का मी काय म्हणतोय ते. हे बघा अत्यंत महत्वाची सूचना आहे. मी आता PYQ सांगलेली रोज 50 प्रश्न. हे जे स्कोर आणतात ना भरभक्कम किंवा मेन्स देतात त्या मुलांच्या आहारातली ही गोष्ट आहे. म्हणजे अभ्यासातला जो आहार असतो तो त्यातली गोष्ट आहे. ते करा. ते करणारच करू शकतो. त्यात काय अडचणी येतात त्या नाही बोलत, पुढं काय होतं ते पण नाही बोलत. तुम्ही करत राहिलं पाहिजे. त्यावेळेला अडचण आली काय आली कसं झालं तर मला मेसेज करा, त्यावेळेला मी त्याला उत्तर देईन. पण ते करा तुम्ही काय जर करायचं आहे ते. आणि एकदमच बाजारातल्या टेस्ट पेपरवर काय करा निर्भर राहू नका. आधी आयोगाचे करा, आयोगाच्या आधी करा आणि नंतर मग तुम्ही काय करा इतर भानगडीला तर लक्षात घ्या जो काय प्रकार आहे तो. तर असू द्या. तर कोण रायटिंग नोट्स आहे का किंवा रायटिंग्स नाही ते कसं असतं ते स्पॉन्टेनियसच मी बोलतोय रायटिंग वगैरे काय नाही आहे. तर ठीक आहे. तर असू द्या. तर तिथं मी काय दिलं होतं बघा आज नाही तर तेच राहून जाईल म्हणजे काय प्रकार काय म्हणलं होतं मी तिथं
राज्यसेवा पूर्व परीक्षा आता चौथ्यांदा पुढे गेली आहे, तारीख निश्चित नाही. पण ते तुम्हाला कळलं का ते घड्याळाचं वगैरे मी टाकलं होतं बघा टेलिग्रामला. तर 4 वेळा पुढे एक्झाम जाते, म्हणजे लक्षात घ्या ते महत्वाचं आहे बघा. ते काय 28 एप्रिलची 6 जुलैला झाली, 6 जुलैची 21 जुलैला झाली, 21 जुलैची 25 ऑगस्टला झाली. तर आता ते काय कोड सोडवायचं नाही मग आता पुढचं कधी एक्झाम ते तो विषय नाही आहे. विषय काय आहे की हा माइंड गेम आहे, असं आहे ते. आणि तुम्ही काम काय करायचं आहे ते बघा 3च वाक्यात दिलेलं आहे, जस्ट डू इट. करत राहायचं आहे फक्त तुम्ही, ते कधी ना कधी तर होणारच आहे. 1चं 2, 2चं 3, 3चं 4, काय होईल ते होईल. पण जस्ट डू इटचं काय, जस्ट करत राहा हे आहे ते सतत डोळ्यासमोर. म्हणजे ती गोष्ट आहे बघा. आता नंतर काय जे म्हटले, राज्यसेवा पूर्व चौथ्यांदा गेली, तारीख निश्चित नाही, या काळात पुढे कसे जायला हवे याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तुमच्या मनातील त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. पूर्व की मुख्यचा अभ्यास, ह्याचं उत्तर काय, कॉम्बिनेशन. आलं का उत्तर. परत काय, आजवर केलेला पूर्वचा अभ्यास सांगितलं, गाठोड 25% भागात ते ओढायचंय. अभ्यासातील मरगळ आणि शैथिल्य, काल पण सकाळी कोणतरी लिहिला होता मेसेज की दर 4 दिवसानं शैथिल्य येतं, जर 4 दिवसांनी शैथिल्य येतं किंवा काय होतं, ॲक्सेप्ट करायचं. त्याची ताकद खूप मोठी असते, स्वीकारायचं. म्हणजे स्वीकारायचं ते की बाबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणून काय त्यातच दिवस काढायचे 10 असं नाही. त्याचा स्वीकारायचं. हो, अट्टास नको, नाही 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 5व्या दिवशी पण तेवढ्याच ताड्या होणार जरा, पण बहाणावर यायचं लगेच, नाहीतर मी अडचणीत येईन. त्यामुळे मला सावध राहिलं पाहिजे. रात्र वैरायची आहे पण एकदम पॅनिक व्हायचं नाही एखादा दिवस गेला तर, म्हणजे हे डोक्यात ठेवा. पण ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा असतो. ते मी टेलिग्रामला लिहिलं असतं बघा बरंच काय काय, तो गोष्ट आहे. शैथिल्य आलं तर. आणि आता काय करा तुम्ही, जो लोक व्यायाम करत नाहीत त्यांनी रोज अर्धा तास व्यायाम करा. हे पहिलं, शैथिल्यावर त्या मरगळीवर उत्तर आहे ते. दुसरी गोष्ट, पाणी प्रमाण वाढवा, दुप्पट पाण्याचं प्रमाण करा. आतापर्यंत जर किती पिता, 2 लिटर 3 लिटर 5 लिटर, त्याच्यावर दुप्पट करा डायरेक्ट. ते वाटत असेल तुम्हाला अशीच दिली सूचना, पण तुमच्यातलं जे स्लगिशपणा आलेला असतो काय असतो तो घालवण्यासाठी. आता चौथ्यांदा एक्झाम पुढे झाली, तुमच्यात तुम्ही बदल काय केला तर मी अर्धा तास तर कंपल्सरी व्यायाम करीन. आणि हेवी व्यायाम नाही, त्याला काही जिम वगैरे लावायला लागत नाही, पण लक्षात घ्या. पण तो करा, तुम्हाला फरक कळेल तो. आणि तुमचं पाणी वाढवा, पाण्याचं प्रमाण वाढवा, लक्षात घ्या. आणि आजारी न पडण्याची दक्षता घ्या. सकाळची आणि दुपारची जेवणाची वेळ पक्की ठेवा, लक्षात घ्या. आणि जर आतापर्यंत ढिलाई असेल, शैथिल्य आले असेल, नाही 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 मी आता ते लेक्चर ऐकलं होतं, मी उद्यापासून आता म्हणजे आत्तापासून लेक्चर झाल्यावर कामाला लागणार, नीट करणार. आत्ता 2 तास करणार, त्याची लगेच रिव्हिजन करणार, ते नंतर जेवायला जाणार, नंतर जेवण आल्यानंतर एक दिवसभरात काय केलं रिवाईज करणार, आणि मग नंतर झोपी जाणार. उद्या सकाळी 7 म्हणजे 7 जे काय असेल ते तिथं उठणार. 19-20 तारखेपर्यंत जे काय मी गाठोडं तयार केलं होतं त्यातल्या 2 विषयांचं मी 24ला संपवणार, 2 विषयांचं मी 25ला संपवणार, आणि 2 विषयांचं मी 26ला संपवणार पहिल्या स्लॉटमध्ये 3 तासाचे. परत मी काय करणार, परत एक 25 मी कशाला घेतलेला आहे की वीक भाग जो आहे हिस्ट्री किंवा सायन्स किंवा जो काय असेल ते, त्याचं मी टॉपिकची रोज 1 किंवा 2 टॉपिक किंवा असं करणार आहे, त्यातले संपवतो. आणि उरलेल्या 50 मग मी जॉग्राफी घेतो पहिल्यांदा, इंटेरियर ऑफ द अर्थ केला, बरं इंडिजेनिक एक्झोजेनिक प्रोसेस बरोबर असं 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 ते केलेलं आहे आता असं असं. आणि ते पण कसं, बरं आता मी 3 वाजले, आता मी अर्धा तास सकाळपासून तिथपर्यंत रिव्हिजन करतो, नंतर 2 तास अभ्यास, समजा चहा घेतला, परत असं. समजतंय का काय आहे ते. वारंवार वारंवार करत 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 सायकल स्वतःच बनवत 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 पुढं जायचं आहे. परत मग 3 दिवस झाले किंवा आता काय, बरं एका ह्याच्यात काय करावं लागेल, 24चा पेपर 23चा पेपर सोडवतो, उद्या काय करतो 23चा सोडवतो, परवा काय करतो असं करतो. आपल्या लोकांनी काय सोडवले ग्रुपमधल्या, पण बाहेरच्या लोकांना सांगतोय. आणि नंतर काय करा, 3 दिवस झाल्यानंतर परत एक बाजारला पेपर, 3 दिवस झाल्यावर परत एक बाजारला पेपर, त्या दिवशी आठवडं करू नका. असं करत करत पुढं चला. तर म्हणजे ही बघा गोष्ट आहे. आणि किमान ह्याचा तरी आधार घ्या. आणि प्रश्नोत्तरे काय तर काय आज लोकांनी कमीच पाठवलं होतं का, त्यांना अभ्यास करायचा नव्हता का काय ते त्यांनाच माहीत. मग कमी आहे तर झालं. मग तुम्ही जर काय प्रश्न जास्त पाठवले असते उत्तर दिली असती तर त्याला काय घाबरायचं नाही, द्यायची. काय एवढा काही फरक पडत नाही तिथं. म्हणजे तुमच्या मनात जे जे काय ते मांडत चालायचं, त्याशिवाय ते काय क्लिअर होत नाही गोष्ट. नाही तर त्या अज्ञानात राहता, आपण आपल्याच तंद्रीत असतो. त्यामुळे अभ्यास करा. बाजारात काही वावड्या असू द्या, कधी येणार यायच त्यावेळी येईल त्यावेळी. तर ती ज्यावेळेला आयोग डिक्लेअर करेल त्यावेळी एकदा पुन्हा लेक्चर राहणार आहे. तोपर्यंत तरी आत्ता दिलेला प्लॅन फॉलो करायचा आहे.
अंमलबजावणीमधल्या लोकांना तर फक्त आता ही मी नेहमीप्रमाणे पेपर फॉर्मॅटमध्ये आणि त्या पेपर फॉर्मॅटमधनं टार्गेटच्या स्वरूपात ते ग्रुपवर येईल, लक्षात घ्या. तर त्याप्रमाणे चालायचं आहे. आणि तुम्हाला थोडक्यात अंदाज आला असेल मला काय म्हणायचं आहे ते, तर अंमलबजावणीतल्या लोकांना त्याच्यावर प्रतिक्रिया देणं बंधनकारक आहे, त्याच्यावर बोलायचं आहे. तुम्हाला काय कळलं, मग काय करावं, त्यात असा बदल करावा का नाही, मला हे समजलं, तुम्ही मला तो रिप्लाय द्या, तुम्ही ऍक्टिव्ह आहे का नाही ते मला त्यातनं कळेल, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे उद्याचा दिवस काय दिन मग काहीतरी हे, पण 1-2 दिवसात हे नव्या प्रमाणे तो प्लॅन एक्झिक्यूट होईल, लक्षात घ्या. आणि जे काय आमच्याकडे पण शैथिल्य आलं होतं जरा लक्षात घ्या गेल्या काही दिवसात, तर ते कसं मार्गावर आणायचं ते बघतो आता 1-2-3 दिवसामध्ये. तर लक्षात घ्या. तर असू द्या, आपल्यासाठी घडलेलं आहे, काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात. मुलांचं कधीतरी नुकसान माझ्याकडनं झालेलं नाही, म्हणजे ते संधी मी जर संधी म्हणून बघतो त्याकडे, तर ते झालेलं आहे, चांगलीच गोष्ट झालेली आहे ती, काय झालेलं आहे. त्यामुळं थांबवाच आपण इथं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या, त्याच्यातनं काय मला पण शिकायला मिळत असतं. आणि बघूया नव्या मुद्द्यास भेटू परत एकदा. ठीक आहे.